आगमन होते कराड दक्षिणचे दमदार आमदार डॉक्टर अतुल बाबांचा मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचे विधानसभेचे सदस्य आदरणीय आमदार डॉक्टर अतुल बाबांचं आगमन कारखान्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण बसून घ्या मंडळी. आपण सन्मानित सर्व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने दाखल होते. जिल्हा सातारा सन 2024-25 या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची 69वी वार्षिक सर्व सभा प्रतिनिधित्व पूजन दीपोजन आदरणीय बाबांच्या शुभास्ते संपन्न होते. लावली जाऊन तिथे वेलून गेला लग्नाला. जी माणसं मातीशी नाते जोडतात तीच माणसं आभाळ उंची गाठू शकतात. अशा आप्पासाहेबांच्या आभाळ व्यक्तिमत्वाला आमचा लाख लाख सलाम लाख लाख सलाम. स्वर्गीय आप्पासाहेबांच्या प्रतिनिधित्व पूजन दीपोजन संपन्न होते. सुरेश बाबांच्या शुभेच्छा आदरणीय आमदार साहेब अतुल बाबांच्या शुभेच्छा आदरणीय व्हाईस चेअरमन आदरणीय सन्मानित संचालक सर्व मान्यवर आपल्या उपस्थित आहे. आपल्या दीपोजन आणि प्रतिमा पूजन सोहळा संपन्न होते. अपदीप आपण स्वयं प्रकाशित होऊया. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारी भारतीय संस्कृती, विकारातून विकासाकडे वाटचाल करणारी भारतीय संस्कृती, प्रतिकूल अमृतोक्ती वाक्यांकडे भारतीय संस्कृती. इथंच हा परिपाक बंधू भगिनी मोठ्या संख्येच्या सभेसाठी उपस्थित आहात. आपण सर्वांचं कारखान्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. अहवाल कसा रे त्याला माहित नाही. आजच्या 24-25 आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाच्या 69व्या वार्षिक सभेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाबा जयंतरावजी भोसले साहेब यांच्या अनुमतीने सर्व उपस्थित सभासदांची घनपूर्ती झाल्याने नोटीस वाचन सुरू करीत आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड फॅक्टरी बुद्रुक, पोस्ट शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा, पिनकोड नंबर 415-108, गाव क्रमांक प्रशासन वासस सभासद 3456-2025-26, दिनांक 11/9/2025. सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाच्या 69व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस फक्त सभासदाकरता ग्रुप पोस्टाने रवाना. सप्रेम नमस्कार. आपल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड फॅक्टरी बुद्रुक या संस्थेची सन 2024-25 या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची 69वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 26/9/2025 रोजी दुपारी 1 वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्राथमिक मराठी शाळेच्या समोरील प्रांगणात कारखान्याचे चेअरमन माननीय डॉक्टर श्री सुरेश जयवंतराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयावर विचार विनिमय करण्याकरिता बोलवले आहे. तरी कृपया सभेस उपस्थित राहावे ही विनंती. सभेपुढील विषय क्रमांक 1, मागील दिनांक 9/8/2024 रोजी झालेल्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2, सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा
माननीय संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्वीकारणे. विषय क्रमांक 3, सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे माननीय संचालक मंडळाने सादर केलेले नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद दाखल करून घेणे व मंजूर करणे. विषय क्रमांक 4, सन 2024-25च्या अंदाजपत्रकातील मंजूर तरतुदीपेक्षा प्रत्यक्षात कमी अधिक झालेल्या जमा खर्चास मंजुरी देणे. विषय क्रमांक 5, सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी माननीय संचालक मंडळाने सादर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. विषय क्रमांक 6, माननीय वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून आलेल्या आर्थिक वर्ष सन 2023-24च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालावर माननीय संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे व त्यास मंजुरी देणे. विषय क्रमांक 7, माननीय वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून आलेला सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल स्वीकारणे. विषय क्रमांक 8, सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता शासनमान्य लेखापरीक्षकांच्या नामतालिकेतून वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे लेखापरीक्षण शुल्क ठरविणे. विषय क्रमांक 9, उपविधी क्रमांक 4 अन्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता वित्तीय संस्थाकडून कर्ज व भांडवल उभारणीस मंजुरी देणे. विषय क्रमांक 10, कारखान्याच्या डिस्टिलरी विभागामार्फत महाराष्ट्र मेड लिकर MML अंतर्गत नवीन ब्रँडचे उत्पादन सुरू करण्यास मंजुरी देणे. विषय क्रमांक 11, माननीय अध्यक्ष साहेब यांचे परवानगीने सभेपुढे ऐनवेळी येणाऱ्या विषयावर विचार करणे. स्थळ शिवनगर, रेट्रे बुद्रुक, दिनांक 11/9/2025. माननीय संचालक मंडळाच्या आदेशावरून बाजीराव गुंडा सुतार, मॅनेजिंग डायरेक्टर. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर या सभेचं स्वागत करत आहेत कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय जगदीश दिनकरराव जगताप उर्फ दादा आणि विनंती आपण स्वागत संपन्न करावं. नमस्कार. आज आपल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड रेट्रे बुद्रुकच्या 69व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनींचे मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सभेचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन माननीय डॉक्टर सुरेश बाबा, कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले, तसेच कारखान्याचे सर्व संचालक, माजी संचालक, कारखान्याचे कार्यक्षेत्रातून सभेमध्ये सहभागी झालेले मान्यवर व विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे कारखान्याचे अधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग, या सर्वांचेच मी आपल्या या सभेसाठी आवर्जून मनापासून हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद होता. आपण सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केले. त्यानंतर श्रद्धांजली ठराव संपन्न होतोय. विनंती करतो लिंबाजी महिपतराव पाटील तात्यांना आपण श्रद्धांजली ठराव संपन्न करावा. भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या कारखान्याचे माजी संचालक, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती व कराड पंचायत समितीचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते माननीय भीमराव दादा पाटील काले आणि आपल्या कारखान्याचे माजी संचालक व राजाराम बापू दूध संघाचे अध्यक्ष माननीय नेताजीराव पाटील आबा तांबवे यांचे, तसेच नैसर्गिक आपत्ती व अपघातामुळे मृत्यू पावलेले नागरिक, तसेच दिवंगत झालेले थोर साहित्यिक, राजकीय नेते, देशभक्त, शास्त्रज्ञ, संशोधक, कलावंत, खेळाडू, साहित्यिक, शिक्षणतज्ञ, समाजसेवक, विविध क्षेत्रातील लहान थोर कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी, कवी, लेखक, पेलगाम येथील दहशतवादी हल्ला इत्यादीमुळे प्राणास मुकलेले स्त्री, पुरुष, सेना दलातील जवान, अहमदाबाद येथील विमान अपघातामुळे मृत्यू पडलेले देश व विदेशातील नागरिक, आपल्या कारखान्याचे सभासद, बिगर सभासद, ऊस पुरवठा शेतकरी, कामगार, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, मजूर, व्यापारी, कारखान्याचे हितचिंतक यांचे दुःखद निधन झाले. त्या दिवंगतांच्या वतीस ही सभा विनम्र अभिवादन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.
मृताच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यात आपण सर्वजण सहभागी असून दिवंगताच्या आत्म्यात चिरशांती व सद्गती लाभावी यासाठी सर्वांनी एक मिनिट उभे राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. त्यानंतर विषय पत्रिकेप्रमाणे सभेच्या कामकाजाला प्रारंभ होतोय. विषय 1 त्या आपण विषय या ठिकाणी मांडू. आजच्या सभेपुढील विषय क्रमांक 1 मागील दिनांक 9/8/2024 रोजी झालेल्या 2024 रोजी दुपारी 1 वाजता कारखाना कार्यस्थळावर बोलवलेल्या सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाच्या 68व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज गणपूर्ती झाल्याने कारखान्याचे चेअरमन माननीय डॉक्टर श्री सुरेशबाबा जयवंतरावजी भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नोटिसीत नमूद केल्याप्रमाणे दुपारी 1 वाजता सुरू झाले. सुरुवातीस कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक श्री महावीर श्रीराम घोडके यांनी सभेची संपूर्ण नोटीस वाचून दाखवली. तदनंतर व्हाईस चेअरमन माननीय जगदीशदादा दिनकरराव जगताप साहेब यांनी उपस्थितांचे स्वागत केले व यानंतर नोटिसीप्रमाणे विषयपत्रिकेवरील विषय घेण्यापूर्वी अहवाल सालात व सभा दिनांकापूर्वी ज्या व्यक्ती आणि कारखान्याचे सभासद दिवंगत झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा श्रद्धांजली ठराव मांडल्यानंतर सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली व तदनंतर विषयपत्रिकेप्रमाणे सभेच्या रीतसर कामकाजास सुरुवात झाली. विषय क्रमांक 1 मागील दिनांक 27/9/2023 रोजी झालेल्या अधिमंडळाच्या वार्षिक क्रमांक 2 सूचक श्री मारुती बाबराव चव्हाण दामामे यांनी जी सूचना मांडली त्यास माझे पूर्ण अनुमोदन आहे. अनुमोदक श्री लालासाहेब राजाराम पाटील गाव शेनोली. ठराव मंजूर का? विषय क्रमांक 3 सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे माननीय संचालक मंडळाने सादर केलेले नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद दाखल करून घेणे व मंजूर करणे. विषय क्रमांक 3 सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे माननीय संचालक मंडळाने सादर केलेले नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक दाखल करून घेणे व मंजूर करणे. दिनांक 31/3/2025 रोजी संपलेल्या सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे माननीय संचालक मंडळाने सादर केलेली रक्कम रुपये 714,93,07,994 रुपये व 43 पैसे नफा तोटा पत्रक आणि रक्कम रुपये 1,497,97,31,759 रुपये व 47 पैसे ताळेबंद पत्रक या सभेपुढे सादर करण्यात आले. ते योग्य व बरोबर असल्याने ते दाखल करून घेऊन त्यास मंजुरी द्यावी अशी मी सूचना या सभेपुढे मांडत आहे. सूचक श्री दत्तात्रय निवासराव जगताप वडगाव. विषय क्रमांक 3 सूचक श्री दत्तात्रय निवासराव जगताप यांनी जी सूचना मांडली त्यास माझे पूर्ण अनुमोदन आहे. अनुमोदक श्री संकेत जयकर मोरे रेटरी हरणाक्ष. ठराव मंजूर का? विषय क्रमांक 4 सन 2024-25च्या अंदाजपत्रकातील मंजूर तरतुदीपेक्षा प्रत्यक्षात कमी अधिक झालेल्या जमा खर्चास मंजुरी देणे. दिनांक 31/3/2025 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये अंदाजे जमा रकमेच्या आणि खर्चाच्या तरतुदीच्या अंदाजपत्रकास 67व्या वार्षिक सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती. सदरच्या अंदाजपत्रकामध्ये अंदाजे जमा रकमेची आणि खर्चाची तरतूद केली होती. या तरतुदीपेक्षा कमी जादा झालेला जमा व खर्च योग्य व बरोबर असल्याने त्यास मंजुरी द्यावी अशी सूचना मी या सभेपुढे मांडत आहे. सूचक संजय अनंता देसाई गावकाले. विषय क्रमांक 4 सूचक श्री संजय आनंदा देसाई काले यांनी जी सूचना मांडली त्यास माझे अनुमोदन आहे. अनुमोदक श्री संजय महादेव जाधव राहणार वाटा. ठराव मंजूर का? विषय क्रमांक 5
सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मान्य संचालक मंडळाने सादर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. सन 2026-27 आर्थिक वर्षाकरता जमा व खर्चाकरिता तयार केलेल्या महसुली अंदाजपत्रकातील रक्कम रुपये 943,73,43,000च्या अपेक्षित महसुली जमीस व तितक्याच रकमेच्या वाढाव्यासह महसुली खर्चास तसेच भांडवली जमा व खर्चाकरिता तयार केलेल्या अंदाजपत्रकातील रक्कम रुपये 47,74,93,000च्या अपेक्षित भांडवली जमीस तसेच तितक्याच रकमेच्या भांडवली खर्चास मंजुरी द्यावी अशी सूचना मी या सभेपुढे मांडत आहे. सूचक श्री राहुल रमेश पाटील, वाटेगाव. विषय क्रमांक 5. सूचक राहुल रमेश पाटील, वाटेगाव यांनी जी सूचना मांडली त्यास माझे अनुमोदन आहे. अनुमोदक सौ अलका बाळासाहेब पाटील, कोरेगाव, तालुका कराड. नमस्कार. ठराव मंजूर का. विषय क्रमांक 6. माननीय वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून आलेल्या आर्थिक वर्ष सन 2023-24च्या वैधानिक लेखापरीक्षक अहवालावर माननीय संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे व त्यास मंजुरी देणे. माननीय वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून दिनांक 1/4/2023 ते दिनांक 31/3/2024 या कालावधीच्या आलेल्या वैधानिक लेखापरीक्षणाच्या अहवालावर माननीय संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल आजच्या सभेपुढे सादर करण्यात आला. सदरच्या वैधानिक लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवालाची या सभेने नोंद घ्यावी व सदरचा दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारून त्यास मंजुरी द्यावी अशी सूचना मी या सभेपुढे मांडत आहे. सूचक सौ भारती मोहनराव जाधव, गाव कापीर. विषय क्रमांक 6. सूचक सौ भारती मोहनराव जाधव, कापील यांनी जी सूचना मांडली त्यास माझे पूर्ण अनुमोदन आहे. अनुमोदक श्री सदाशिव चंद्रू चव्हाण, राहणार आले. ठराव मंजूर का. विषय क्रमांक 7. माननीय वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून आलेला सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल स्वीकारणे. विषय क्रमांक 7. मान्य वैधानिक लेखापरीक्षक GS थोरात ॲड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांच्याकडून आपल्या कारखान्यात सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग अ मिळाला असून वैधानिक लेखापरीक्षणाचा अहवाल आजच्या सभेपुढे सादर करण्यात आला. तो स्वीकारण्यात यावा व सदरच्या लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्ती करून तो दोष दुरुस्ती अहवाल मान्य संचालक मंडळाच्या सभेच्या मंजुरीने मान्य वैधानिक लेखापरीक्षक, मान्य साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे व मान्य प्रादेशिक संचालक साखर पुणे यांच्याकडून मुद्रित सादर करावा अशी सूचना मी या सभेपुढे मांडत आहे. सूचक श्री पांडुरंग पाटील, गावनेर. सूचक श्री पांडुरंग यशवंत पाटील, नेरले यांनी जी सूचना मांडली त्यास माझे अनुमोदन आहे. अनुमोदन सौ चंद्रकांत लालासो पवार, शेरी. ठराव मंजूर का. विषय क्रमांक 8. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता शासनमान्य लेखापरीक्षकांच्या नामतालिकेतून वैधानिक लेखापरीक्षकांची निवडणूक करणे व त्यांचे लेखापरीक्षण शुल्क ठरविणे. 97व्या घटनादुरुस्तीप्रमाणे कारखान्याच्या सन 2025-26 सालातील आर्थिक व्यवहाराचे वैधानिक लेखापरीक्षकांकडून लेखापरीक्षण करून घेण्यासाठी शासनमान्य नामतालिकेमधील या क्षेत्रातील कामाचा अनुभव विचारात घेऊन वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करण्याचे व त्यांना शासन नियमाप्रमाणे लेखापरीक्षण शुल्क देण्याचे अधिकार माननीय संचालक मंडळास देण्यात यावेत अशी सूचना मी या सभेपुढे मांडत आहे. सूचक श्री गिरीश बाळासाहेब जाधव, गाव तांबोरे. विषय क्रमांक 8. सूचक श्री गिरीश बाळासाहेब जाधव, तांबे
यांनी जी सूचना मांडली त्यास माझे पूर्ण अनुमोदन आहे. अनुमोदक श्री राजेश भगवान जाधव आटके जाधव. ठराव मंजूर का. विषय क्रमांक 9 उपविधी क्रमांक 4 अन्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता वित्तीय संस्थाकडून कर्ज व भांडवल उभारणीस मंजुरी देणे. नमस्कार. सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता लागणारे आवश्यक ते कर्ज व भांडवल कारखान्याच्या उपविधी क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे उभारणीस व जरूरत तर कर्ज मर्यादा वाढवण्यास यासाठी आवश्यकता असल्यास कारखान्याची मालमत्ता जिंदगी तारण देण्यास करार करण्यास प्रॉमिसरी नोट लिहून देण्यास हमी देण्यास तसेच याबाबतच्या पूर्ततेसाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे अधिकार माननीय संचालक मंडळास देण्यात यावे अशी सूचना मी या सभेत मांडत आहे. सूचक श्री संजय महादेव मोहिते, बेलोडे बुद्रुक. नमस्कार. नमस्कार. विषय क्रमांक 9 सूचक श्री संजय महादेव मोहिते, बेलोडे बुद्रुक यांनी जी सूचना मांडली त्यास माझे अनुमोदन आहे. अनुमोदक श्री संपतराव चंद्रू यादव, गाव येरोड. ठराव मंजूर का. विषय क्रमांक 10 कारखान्याच्या डिस्टलरी विभागामार्फत महाराष्ट्र मेड लिकर MML अंतर्गत नवीन ब्रँडचे उत्पादन सुरू करण्यास मंजुरी देणे. नमस्कार. सध्या महाराष्ट्र शासनाने महसुलामध्ये वाढ होण्यासाठी देशी दराच्या मद्यावर भारतीय बनावटीच्या विदेशी मुद्द्यावर उत्पादन शुल्क वाढवल्याने देशी व विदेशी मद्याच्या किमतीत वाढ झाल्याने महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र मेड लिकर नावाची एक नवीन मद्य श्रेणी सुरू झाली आहे. ही श्रेणी पूर्णपणे महाराष्ट्रात बनवलेल्या धान्याधारित मद्यासाठी आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याच्या डिस्टलरी विदेशी मद्य विभागामध्ये महाराष्ट्र मेड लिकर अंतर्गत नवीन ब्रँडचे उत्पादन सुरू करणे कारखान्यास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व फायदेशीर होणार असल्याने आपल्या कारखान्याच्या डिस्टलरीच्या विदेशी मद्य विभागामध्ये महाराष्ट्र मेड लिकर अंतर्गत नवीन ब्रँडचे उत्पादन घेण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यात यावी. त्याचप्रमाणे या अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता करण्याकरता येणाऱ्या खर्चासाठी बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे, स्वनिधी भांडवल उभारणी करणे तसेच या अनुषंगाने आवश्यक त्या शासकीय निमशासकीय मंजुऱ्या परवाने घेणे इत्यादी बाबींचे संबंधित अधिकार मान्य संचालक मंडळास देण्यास मंजुरी देण्यात यावी अशी मी सूचना या सभेपुढे मांडत आहे. सूचक श्री वसंत रामचंद्र शिंदे पाटील, माणिकवाडी. सूचक वसंत रामचंद्र शिंदे पाटील, मानकवाडी यांनी जी सूचना मांडली त्यास माझे अनुमोदन आहे. अनुमोदक प्रकाश विष्णू पाटील, इस्लामपूर. ठराव मंजूर का. विषय क्रमांक 11 माननीय अध्यक्ष साहेब यांच्या परवानगीने सभेपुढे ऐनवेळी येणाऱ्या विषयावर विचार करणे. अगोदर काही सभासदांच्याकडनं काही प्रश्न व सूचना आल्या त्या मी अगोदर घेतो. पहिली सूचना आली आहे मोहिते वडगावमधनं माननीय सुभाष तुकाराम मोहिते व इतर यांच्याकडून. या सगळ्या सभासदांचं असं म्हणणं आहे की मोहिते वडगावचं जे ऑफिस बंद झालेलं आहे ते तुम्ही पुन्हा सुरू केलं पाहिजे आणि सभासदांची गैरसोय होते. हा प्रश्न आल्यानंतर आम्ही संचालक मंडळाच्या सभेतच तो आदेश दिलेला आहे आणि हे ऑफिस सुरू करायला सांगितलेलं आहे. त्याच्यावर मोहिते वडगावचं हे ऑफिस सुरू आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे पुरुषोत्तम दत्तात्रय पाटील, येडमचंद्र. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ज्या लिफ्ट इरिगेशन स्कीमवरचा सभासद आहे की लिफ्ट इरिगेशन स्कीमवर जेवढी पाणीपट्टी ठरली जाते आता आपण ऊसावर घेतो आणि आता तुम्हाला माहिती आहे ऊसाचा दर वाढल्यावरती पाणीपट्टी वाढते तेव्हा कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावरती पाणीपट्टी जाऊ नये हे योग्य आहे त्यांचं म्हणणं. आणि असेच ठराव तुम्हाला सगळ्या ज्या पुरस्कृत योजना आहेत कारण त्या स्वतंत्र आहेत तिथंही ठराव करायला लागेल पण ही मान्य करायला काही हरकत नाही. आणि
जी ठरेल पाणीपट्टी तुमची तेवढेच पैसे घेतले जातील. पुन्हा प्रश्न आहे भगतसिंग माधवराव मोहिते. हे कारखान्याचे सभासद असून 10,001चा ऊस त्यांनी नोंद केला, पण ते म्हणतात काही कारणास्तव मला ऊस घालता आला नाही आणि अन्य विल्हेवाट झाली, आणि अन्य विल्हेवाट झाल्यावर साखर बंद झाली. तर आम्ही असा विचार केला की असं अनेकदा घडत आहे. आता आमचं हे 10वं वर्ष आहे, नंतर इलेक्शन आहे, अनेक लोकांचं असं झालेलं आहे. वैभव काका जेवढ्यांनी अन्य विल्हेवाट केली आहे या वर्षापुरता त्या सगळ्यांना आम्ही साखर देतो. त्याच्यामुळे हा विषयच ठेवतो. पुन्हा प्रश्न जो आलेला आहे तो अविनाश जगन्नाथ मोहिते, सुभाष उद्धव पाटील, जयशंकर यादव, जयवंत माने, संतोष पाटील. त्यांचा असा प्रश्न आहे की 560 जे तुम्ही केन कमिटमेंट चार्जेस घातलेले आहेत 7,34,00,000 रुपये, हे काय आहे? माझं असं मत आहे की जे ह्या कारखान्याचे चेअरमन राहिले त्यांनी हा प्रश्न विचारा म्हणजे आश्चर्यच आहे. याच्या किती वेळा हा उहापोह झाला आहे की हे जे पैसे आहेत हे जी साखर आम्ही सभासदांना देतो त्याचे हे पैसे आहेत, इतका खर्च येतो त्याला. आणि हा सुद्धा आकडा गेल्या वर्षाचा आहे. या वर्षाचा जर तुम्ही आकडा बघितला तर 8,48,00,000 रुपये एवढी साखरेची किंमत आहे. आणि ती कमिटमेंट चार्जेस म्हणून एवढ्यासाठी आपण दाखवतो की इन्कम टॅक्सचं म्हणणं आहे की ही नफ्याची वाटणी आहे आणि आपल्याला त्याच्यावर टॅक्सही लागलेला होता. त्याच्यानंतर आपण अपील केलं आणि नंतर आपल्या ऑडिटरनं तज्ज्ञांना विचारून हा बदल करून घेतला की हे जे आम्ही साखर देतो हे कमिटमेंट चार्जेस आहेत, त्यांनी आम्हाला ऊस द्यावा याच्यासाठी आम्ही ही साखर देतो आणि ते इन्कम टॅक्स मान्य केलं, हे पैसे आहेत. फक्त त्यांनी विचारावं हे मला आश्चर्य आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. हे गेल्या मीटिंगमध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झालेली होती. दुसरा त्यांचा प्रश्न आहे की गेला हंगाम 108 दिवस चालला आणि भांडवली गुंतवणूक 82 कोटी रुपये केली, त्याचा काय फायदा झाला? बरं झालं हा प्रश्न विचारला. असं आहे की हे पैसे गुंतवायच्या अगोदर आमची क्षमता वापर 137% होती, ती वाढून 160% झाली. क्रशिंग आमचं 9,900 जवळजवळ 10,000 होतं, ते 12,500 झालं. वाफेचा वापर होता 34%, तो 31% झाला. आणि या सगळ्यामुळं मोलॅसिस जास्त आलं, बगॅस जास्त आला. पैशात जर विचार केला तर हे गुंतवलेले पैसे 2-2.5 वर्षामध्ये मागे येणार आहे. म्हणजे इतका त्या गोष्टीचा फायदा झाला. 1 रुपया सुद्धा आपण खर्च करतो तो वाया जात नाही, हे तुम्हाला सांगतो. दुसरा त्यांचा प्रश्न आहे की आपल्या कारखान्याने पूर्वी अनेकदा FRP पेक्षा जास्त दर दिलाय, तुम्ही किती दिला? आता आम्ही आकडा काढला तर आपण FRP पेक्षा जास्त जो दर दिलेला आहे त्याची रक्कम अनेकांना माहिती नसेल, त्याची रक्कम गेल्या अनेक वर्षातली 134 कोटी रुपये. 134 कोटी रुपये आपण FRP पेक्षा जास्त दिलेले आहेत. आणि या FRP मध्ये लक्षात घ्या, पूर्वीच्या संचालक मंडळाने जे सॉफ्ट लोन घेतलं होतं, सॉफ्ट लोन कशासाठी घेतलं होतं? FRP देण्यासाठी घेतलं होतं. परतफेड कुठे केली? आम्ही केली. हे जर पैसे धरले तर 2 वेळा किती 61 कोटी रुपये आहेत ते. याच्या व्यतिरिक्त जे आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये साखर देतो, त्या साखरेचे पैसे किती आहे? त्याचे 69 कोटी आहेत. आता 69, 61, 134 इतकी रक्कम आपण FRP पेक्षा जास्त दिलेली आहे. याची नोंद घ्या तुम्ही. आता कारखान्यात अनेक कामं केली जातात, एकूण खर्च किती होतो? आता आपल्या कारखान्याने काय खर्च केला तुम्हाला सांगतो. जो भांडवली खर्च आहे तो आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं तरी
242 कोटी रुपये जो दैनंदिन हे ऑफ सीझनमध्ये जो खर्च तो हा वेगळा असतो. रिपेअर अँड मेंटेनन्सचा खर्च आपण वर्षाला 10 ते 12 कोटी रुपये करत असतो. या दोन गोष्टी वेगळ्या असतात आणि हे याची त्यांनी नोंद घ्यावी की जवळजवळ 300 कोटी रुपयाच्या वर जो आपण भांडवली खर्च केलेला आहे आता 242 कोटीच राहिलेला आहे त्याच्यातला आणि वर्षाला 10 ते 12 कोटी रुपये आपण रिपेअर मेंटेनन्सवर करतो. प्रश्न 5 आहे त्यांचा, हा सुद्धा आश्चर्याचंच आहे. ते म्हणतात इथेनॉल डिस्लरी कंट्रीलिकर याच्यात मिळणारे पैसे तुम्ही FRP धरता का? कुठल्या कारखान्याने धरलेत का नाही धरलेत सांगा. धरावेच लागतात पैसे, याच्याशिवाय FRP काढता येते का मला सांगा. हा प्रश्नच कसा विचारला मला आश्चर्य वाटतं. तुम्ही आता इतकी वर्ष होतात तुम्ही धरत नव्हता का FRP मध्ये पैसे? हे पैसे धरावेच लागतात, हे धरूनच दर काढला जातो. त्याच्यामुळे याच्यापेक्षा याच्यात उत्तरात काही त्यांना सांगण्यासारखं असं नाही. आता 6वा प्रश्न असा आहे की अनेक सभासदांचे निधन झाले आहे तर शेअर ट्रान्सफर किती झाले? तुम्हाला सांगतो या आपल्या 10 वर्षामध्ये कुठल्याही संचालक मंडळाने जेवढे शेअर ट्रान्सफर केले नाहीत तेवढे महत्त्वाचे शेअर आपण ट्रान्सफर केलेत. तो आकडा आहे 5705 इतक्या लोकांचे शेअर ट्रान्सफर केले. आता अगदी 100-200 लोक राहिलेत, 200च्या वर काहीतरी लोक राहिलेली आहेत. ती सुद्धा त्यांची कागदाची पूर्तता नाही, ही सुद्धा आम्ही करून घेऊन एकही ठेवायचं नाही आहे, सगळे शेअर ट्रान्सफर करणार आहे. आता हे याच्यात प्रश्न झालेले आहेत. सगळ्या आढावा नंतर माझ्या भाषणामध्ये सगळा आढावा मी नंतर देईन. आता ऐन वेळेचे विषय घेऊ. अभिनंदनाचा ठराव मांडत आहे. झालेल्या निवडणुकीत आपल्या कारखान्याचे सभासद व कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अतुलबाबा सुरेश भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने विजय संपादन केला. या घवघवीत यशाबद्दल आपल्या कारखान्याच्या सभासदांच्या वतीने माननीय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा अभिनंदनाचा ठराव मी मांडत आहे. सामाजिक राजकीय जीवनात माननीय अतुलबाबा यांनी कोणत्याही अपयशाने खचून न जाता नेहमीच नव्या उमेदीने बेरजेचे राजकारण केले. कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी महिला समीक्षीकरण आणि सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा अविरत प्रयत्न केला. सातत्याने जनतेशी संपर्क ठेवला व जनतेच्या सुखदुःखात व विकास कामात अहोरात्र लक्ष घातले. तसेच अनेक विकासाची कामे करून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. याचाच परिपाक म्हणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी डॉक्टर अतुलबाबांना भरघोस मताधिक्याने विजयी केले. या निमित्ताने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला आमदार डॉक्टर अतुलबाबा यांच्या रूपाने एक तरुण तडफदार कर्तबगार विकासोपयुक्त सक्षम असे नेतृत्व मिळाले आहे. माननीय आमदार डॉक्टर अतुलबाबा हे सातत्याने विकासाची कामे करत आहेत. अलीकडेच आमदार झाल्यापासून आपल्या कारखान्याच्या व जनरेशन विभागाकडील स्विचयार्ड उभारणीच्या अनुदानाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीची मुदत माहे 2027 पर्यंत वाढवण्यासाठी आणि वाढीव आकारणी थांबवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. एवढेच नव्हे तर आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पानंद रस्त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून भरघोस निधी आणला. येथून पुढील काळातील माननीय आमदार डॉक्टर अतुलबाबा हे मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी विशेषतः तरुण पिढीकडे असणाऱ्या औद्योगिक व्यावसायिक व रोजगार विषयक प्रश्नांची सोडवणूक करतीलच, परंतु याशिवाय साखर उद्योगातील असलेले प्रश्न अडचणी समस्या जाणून घेऊन त्या परिपूर्ण अभ्यास करून सरकारच्या माध्यमातून साखर कारखानदारांपुढे असणाऱ्या प्रश्नाची सोडवणूक करतील असा विश्वास आहे. त्यामुळे आपल्या साखर कारखानदारीला व सभासद शेतकऱ्यांना तसेच अवलंबून असणाऱ्या घटकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. याकरिता माननीय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा अभिनंदनाचा ठराव सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजूर करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. सूचक संजय बाबूराव शेवाळे, गाव सवादे. विषय क्रमांक 11 सूचक श्री संजय बाबूराव शेवाळे सवादे यांनी जी सूचना मांडली त्याबद्दल माझे अनुमोदन आहे. अनुमोदक सौ शशिकला आत्माराम पाटील. नमस्कार.
ठराव मांडत आहे. आपल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात नेतृत्वाखाली उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवत सन 2024-25 या गळीत हंगामातील गळीतास आलेल्या ऊसासाठी 3,311 रुपयाचा अंतिम ऊस दर कारखान्याचे चेअरमन आदरणीय डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांनी जाहीर केला. कृष्णा कारखान्याने जाहीर केलेला ऊस दर जिल्ह्यातील सर्वाधिक आहे. कारखान्याने आतापर्यंत प्रति टनास 3,200 रुपयाचा हप्ता अदा केलेला असून 111 रुपयाचा अंतिम हप्ता विना कपात लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे. कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. याबद्दल आपल्या कारखान्याच्या सभासदांच्या वतीने आदरणीय डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांच्या अभिनंदनाचा ठराव मी मांडत आहे. सदरचा अभिनंदनाचा ठराव सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मंजूर करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. सूचक शिवाजी गणपती चव्हाण, गोंडवाडी. विषय क्रमांक 11 सूचक श्री शिवाजी गणपती चव्हाण, गौंडवाडी यांनी जी सूचना मांडली त्यास माझे पूर्ण अनुमोदन आहे. अनुमोदक महर्षी दत्तू जाधव दुसरे. ठराव मंजूर करा. ठराव मंजूर करा. आजच्या सन 2024-25 आदी मंडळाच्या 69व्या वार्षिक सभेचे संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. माझा एक प्रश्न, ज्यांना मी राम मानलं ते या कारखान्याचे चेअरमन आहे. त्या रामाचं आणि हनुमानाचं नातं सोडून मी एक प्रश्न त्यांना उपस्थित करणार आहे की या कारखान्याला 13/2/17 साली ज्या कारखान्याचे चेअरमन अविनाश मोहिते होते त्यांना 13/2/17 साली अटक झाली होती. त्याच्याबरोबर काही मंडळी होती. कारखान्यासाठी अटक झालेली होती. कारखान्याची अफरातफर केली म्हणून अटक झाली होती. तर ह्या कारखान्याने त्या केसेसचं काय झालंय, त्या संचालकाचं काय झालंय, केसेस चालू आहेत का बंद आहेत ह्या सांगाव्या. कारण आम्हाला रात्री PI साहेबांनी 90 साली आम्ही भांडण काढलेलं नोटीस आणून दिली. पण आम्हाला असं वाटलं ते पण आमच्या तांबव्याचा नातू घरात होता. त्याला आजीला गावलं. तो म्हणे वाच की. आजी म्हणाली हे प्रेमपत्र आहे, कशाला तुझ्या आज्याचं वाचत बसू. म्हणून माझी परत एकदा विनंती आहे बाबांना, आमच्या अपेक्षा आहे की त्या चेअरमननं कुठंपर्यंत काय केलंय, तारखा कुठं आहेत आणि उद्या भविष्यात त्यांचं काय होणार आहे ही कृपया सांगावं अशी मी विनंती करतो. महत्वाचा प्रश्न, यशवंतराव मोहित्यांच्या नंतर आप्पांच्या आणि भाऊंच्या विरोधात असताना नेते मंडळी म्हणायची यशवंतराव मोहित्यानंतर हायवेच्या खाली आणि रेट्यात आमदारकी नाही. तेव्हा मित्रांनो मला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. अतुलबाबांनी बराच पराजय पत्करलं, पोटात घालून घेतलं, त्या नाताच्या पांढरीत शेवटी त्यांना यश दिलं. अतुलबाबांनी 35 वर्षांना होईना पण दोघा आजोबांचं नाव राजन करण्यासाठी त्या नेते मंडळींनी जे वाक्य काढले होते ते खोडून काढले आणि अतुलबाबा आज जनतेच्या जोरावर अतिशय चांगल्या मताने निवडून आले. याच्याबद्दल मी वैयक्तिक त्यांच्याबद्दलचं जे मत आहे की सभापतीकडे मारतो. या आमदारकीचा आमच्या रेटरेकरांना आणि दक्षिणमध्ये असणारे सभासद आणि मतदार यांना स्वाभिमान असणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट अशी, मी मागल्या वेळेला व्हाईस चेअरमनच्या नावावर 2-3 प्रस्ताव पाठवले होते. आप्पासाहेबांचं एक वाक्य आहे, सर्वासाठी एक आणि एकासाठी सर्व. तर भोसले कुटुंब
सामुदायिकरित्या सामाजिक कार्य करून लोकांचे अनेक चुली जर समाविष्ट करून असतील, प्रपंच फुलवित असतील, त्या सुरेश बाबांच्या कामाची पोचपावती म्हणून संचालक मंडळाने कार्यकर्त्यांनी त्यांचं बोर्डामध्ये चित्र लागलं पाहिजे आणि ते त्याचं कारण असं सुरेश बाबा संयमी आहेत, कुणावर आरोप करत नाहीत, जे काय असं ती पोटात घालून घेतात. म्हणून कृपया आज मी हे मला बऱ्याच वेळेला बोलावं असं वाटतं, सर्वांनी मिळून ह्या कुटुंबावर आपण प्रेम करूया, एवढंच मी बोलतो. धन्यवाद. या ठिकाणी विशेष पाठपुरावा केल्याबद्दल आणि पाणंद रस्त्याची शासनद्वारे पाठपुरावा करून भरघोस निधी आणल्याबद्दल आदरणीय आमदार डॉक्टर अतुलबाबा सत्कार संपन्न होतोय. जगदीश जगताप सन्मान्य सर्व संचालक यांच्या शुभ हस्ते अपन टाळ्यांच्या गजरात सत्कार संपन्न करूया. म्हणे मंजिलों उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलों उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता उड़ान तो हौसलों से भरी जाती है. आणि जिनके हो बुलंद हौसले वो डॉक्टर अतुल बाबा भोसले सत्कार सोहळा संपन्न होतोय. आपल्या हक्काच्या आमदाराचा विधानसभेतील तुफान आवाज होता, विकासाच्या नव्या संधावात होता. टाळ्यांच्या गजरात सत्कार संपन्न करूया. म्हणे सर्व सभासदांच्या वतीनं कारखान्याचे व्हाईस चेअरमन संचालक आपण सगळ्यांनी सगळ्यांनी सत्कार संपन्न बाबा. प्रति बॅटरीकडे रुपये 3,311 इतका जिल्ह्यात सर्वाधिक विक्रीमध्ये झाल्याबद्दल सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी वसंतदादा शुगर फ्रीड यांच्याकडून आर्थिक व्यवस्थापनासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन 2023-24 वर्षाकरता राष्ट्रीय सहकारी साखर संघ नवी दिल्ली यांच्याकडून उच्च साखर गटातील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डिस्टरी विभागाचा साखर उद्योगासाठी देण्यात आलेला योगदानाबद्दल भारतीय शुगर यांच्याकडून बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ डिस्टरी अवॉर्ड नॅशनल लेवल पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन आदरणीय डॉक्टर सुरेश जयवंतराव भोसले बाबा यांचा सर्व सभासदांच्या वतीनं सत्कार संपन्न होतोय. व्हाईस चेअरमन जगदीशदादा जगताप तसेच भगवानराव पाटील इस्लामपूर, संपतराव थोरात कारवे, सन्मान्य प्रमोद शिंदे बोरगाव, प्रदीप पाटील कापूसखेड, विजय गिरीराज मोहिते वांगे, गणपतराव हुरवान वाटार यांच्या शुभ हस्त्याचा सत्कार संपन्न होतो. आपल्याला विनंती आपण जागेवरती उभं राहून टाळ्या वाजवूया. म्हणजे जागेवरती उभं राहूया, टाळ्या वाजवूया. सत्कार कार्यकर्तृत्वाचा, सत्कार उमद्या नेतृत्वाचा, सत्कार स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा, सत्कार सहकारी मंडळीच्या एका सच्चा वारकऱ्याचा, सत्कार तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा डॉक्टर सुरेश बाबांचा सत्कार सोहळा संपन्न. प्रकाश देसाई सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आदरणीय चेअरमन साहेब सत्कार करते. खरं तर शेतकरी संघटना सदस्य जे कुठल्याही साखर कारखान्याच्या चेअरमनचा सत्कार करत नाही, पण बाबांचं व्यक्तिमत्व एवढं उंचीवरती गेलंय की आता त्यांना सुद्धा वाटलं की खरंच बाबांचा सत्कार करून आपण सुद्धा या केलेल्या कार्यात उपकृत व्हावं. थोडं आणि शेतकरी संघटना प्रकाश देसाई संघटनेचे नेते आदरणीय चेअरमन सत्कार करतायत. आपण टाळ्याच्या गजरात सत्कार संपन्न करूया. म्हणून तसेच पार्लेमेंट विकास योजनेला तुकाराम गणपती जाधव मान्य आमदार साहेब सत्कार करतील. केलेल्या कामाची पोचपावती सत्काराच्या रूपाने आपण प्रदीप आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा पत्रकार साहेब किंवा तुम्ही 1000 साल साहेब सहकारी साखर कारखान्याच्या 69व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे कारखान्याचे अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे नेते
आदरणीय सुरेश बाबांचं सगळं संचालक मंडळ, उपाध्यक्ष साहेब, कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे कृष्णा परिवारातल्या विविध संस्थांचे सगळे संचालक, कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी आमदार भगवानराव साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सगळे प्रमुख नेते मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बांधव, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासद, हितचिंतक, माता भगिनी आणि मित्रांनो, आज कारखान्याच्या 69व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सभासद म्हणून मला मनापासून एका गोष्टीचा आनंद आहे की मागच्या 10 वर्षातल्या या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या चांगल्या कारभारामुळे आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा उसाला दर देण्याचं काम हे आमच्या संचालक मंडळाने केलेलं आहे, याचा मनापासून आनंद आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो। कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1955 साली झाली आणि कारखान्याची स्थापना होत असताना अनेक मोठ्या लोकांनी योगदान दिलं, अनेक लोक संस्थापक मंडळामध्ये होते आणि या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने स्वर्गीय जयवंतराव अप्पांनी 30 वर्ष कारखान्याचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्याचा एक टप्पा पूर्ण केला आणि या 30 वर्षामध्ये 22 वर्ष महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा दर देण्याचं काम हे स्वर्गीय अप्पा आणि त्यांच्या संचालक मंडळाने केलं। आमचं स्वप्न होतं की आता देखील महाराष्ट्रामध्ये परत एकदा 1 नंबरचं स्थान शेतकऱ्याला दर देण्याच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्याला सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये, सभासदांचा बहुमान करण्याच्या बाबतीमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याचं हवं आणि आज ते स्वप्न पूर्ण होताना आम्हाला दिसतंय की आज राज्यामधल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांचे दर जर का बघितले तर त्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांच्या दरामध्ये 1 नंबरचा दर देण्याचं काम हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याने केले। आज वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं चेअरमन साहेबांनी सांगितलं की 2015 पासून 2025 पर्यंत 10 वर्षामध्ये फेअर अँड रिन्युमरेटिव्ह प्राइस FRP याच्यापेक्षा 134 कोटी रुपये जास्तीचं देण्याचं काम कृष्णा सहकारी साखर कारखान्याने केलं आणि एवढ्याच 134 कोटीवर आपण थांबलेलो नाही तर 69 कोटी रुपयाची साखर मोफत सभासदाला पोहोचवलेली आहे आणि मागच्या संचालक मंडळाने 60 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन FRP पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतलं होतं, त्या कर्जाची परतफेड देखील आमच्या संचालक मंडळाने केलेली आहे, याचा अभिमान देखील मला सभासद म्हणून वाटतो। या सगळ्याचा हिशोब केला तर 264 कोटी रुपये आगाव या संचालक मंडळाने सभासदाला देण्याच्या बाबतीमध्ये काम पूर्ण केलेलं आहे आणि ही आकडेवारी सभासदापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं ही आकडेवारी सभासदापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की आपण हे काम करावं, चौकट घालावी आणि हे आकडे आपण प्रसिद्ध करावे, कारण हे आकडे हे आमच्या अहवालामध्ये देखील आम्ही नमूद केलेले। मागच्या 10 वर्षामध्ये भांडवली कर्ज भरण्याच्या बाबतीमधलं काम कारखान्याने केलं। मागच्या 10 वर्षामध्ये किती कर्ज कारखान्याने भरलं तर 10 वर्षामध्ये 233 कोटी रुपये कर्ज कारखान्यांनी बँकांमध्ये भरलं। हा देखील आकडा आम्ही आमच्या अहवालामध्ये नमूद केलेला आहे। प्रत्येक वर्षाला किती पैसे आपण भरतोय बँकेमध्ये याचे आकडे
वर्षवार आम्ही इथं नमूद केलेले आहेत आणि 233 कोटी रुपयाचं कर्ज हे आम्ही विविध बँकांमध्ये जे विस्तारीकरणासाठी घेतलेलं होतं किंवा मागच्या संचालक मंडळाने घेतलेलं होतं त्याची परतफेड देखील आपल्या संचालक मंडळाने या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेली आहे. 5 वर्षापूर्वी ज्या वेळेस आपण निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळेला आपण सभासदांना शब्द दिला होता की आम्ही मोफत साखर घरपोच पोचू. त्याच्या 5 वर्षाआधी आपण सभासदांना शब्द दिला होता की आम्ही मोफत साखर देऊ आणि त्यामुळं 10 वर्षामध्ये आपण केन कमिटमेंट चार्जेस म्हणून जे अहवालामध्ये नमूद करतोय ते खरं तर सभासदांना आपण जी मोफत साखर पोचवतोय त्याचा जो खर्च हा ताळेबंदावर पडतोय त्याला आपण केन कमिटमेंट चार्जेस म्हणून नमूद करतो. कारण जर का आपण तसं नमूद केलं नाही तर त्याच्यावर आपल्याला इन्कम टॅक्स भरायला लागेल. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मागच्या कालावधीमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणावर इन्कम टॅक्सची नोटीस आली होती, इन्कम टॅक्सची वसुली आपल्यावर लागली होती. पण देशाचे नेते आदरणीय अमितभाई शाह साहेबांजवळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक वेळेला विनंती केली, अनेक वेळेला मागणी केली. शेतकऱ्यासाठी सभासदासाठी महाराष्ट्रातल्या सहकारी तत्वावरच्या साखर कारखानदारीसाठी एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्याच्यामध्ये 10,000 कोटी रुपयाची जवळजवळ सवलत ही केंद्र सरकारने महाराष्ट्रामधल्या सहकारी साखर कारखान्यांना दिली आणि इन्कम टॅक्सची सगळी रक्कम वेव ऑफ करण्याचं काम केलं. त्यामध्ये आपल्या कारखान्यावर देखील इन्कम टॅक्स जो लावला होता तो देखील वेव ऑफ केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं केंद्र सरकार अभिनंदनास पात्र आहे की शेतकरी कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर 500 कोटीच्या टॅक्सची नोटीस होती की 500 कोटी रुपये शेतकरी बांधवांना FRPच्या वर दिल्यामुळे इन्कम टॅक्स लागला होता. तो 500 कोटी माफ करण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून झालं आणि भविष्यात काही इन्कम टॅक्स लागू नये याच्यासाठी ताळेबंदावर काही प्रोव्हिजन आपल्याला करावे लागतात, काही मांडणी आपल्याला करावी लागते आणि त्यामुळं ताळेबंदावर केन कमिटमेंट चार्जेसच्या बाबतीमधली मांडणी ही आपण ताळेबंदावर अशा पद्धतीने केलेली आहे ज्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घेतलेला आहे, इन्कम टॅक्स कन्सल्टंटचा सल्ला घेतलेला आहे की भविष्य काळामध्ये कारखान्यावर कधीही इन्कम टॅक्सचं संकट येऊ नये अशा दृष्टीने आपण प्लॅनिंग केलेलं आहे. आज कारखान्याचा आपण ताळेबंद बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं की 10 वर्षामध्ये 233 कोटी रुपये कर्जाची परतफेड केली. आपल्याला काय दिसतं की 3311 रुपयाचा महाराष्ट्रामधला उच्चांकित दर आपल्या कारखान्याने दिला. आपल्याला काय दिसतं तर 8 कोटी 48 लाख रुपयाची साखर मोफत घरपोच आपण दिलेली दिसते. आणि काय दिसतं तर एवढं सगळं करून अक्युमुलेटेड प्रॉफिट जर का बॅलन्स शीटला बघितला, नफा बघितला बॅलन्स शीटला, संचित नफा तो 18 कोटी 30 लाख रुपयाचा नफा देखील आपल्या ताळेबंदावर दिसतो. म्हणजे एवढं सगळं करून नफ्यातला ताळेबंद आपल्या शेतकरी सभासदांसमोर सादर करण्याच्या बाबतीमधलं काम आपल्या संचालक मंडळाने केलेलं. बरेच वेळेला निवडणुकीच्या दरम्यान काही लोक अशा प्रकारच्या लोकांच्या समोर दिशाभूल करणारे वक्तव्य करत असतात, लोकांच्या समोर अशी मांडणी करत असतात. आता काही लोकांना काळजी लागलेली आहे की कारखान्यावर कर्ज किती आहे. तुम्ही या गोष्टीची अजिबात काळजी करू नका. मुळात तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये काय दिवे लावले हे सगळ्या शेतकरी सभासदांनी बघितलेले आणि त्यामुळं आमचं संचालक मंडळ योग्यरित्या काम करतंय. कशासाठी कर्ज घेतोय त्याच कारणासाठी आम्ही खर्च करतोय आणि त्या कर्जाची योग्य परतफेड करण्याची सक्षमता सामर्थ्य तुम्ही सगळ्यांनी बसवलेल्या संचालक मंडळामध्ये आहे आणि त्यामुळं आज भांडवली कर्ज 242 कोटी रुपयाचं आहे. कोण जर का इथं उठून तुम्हाला एक आकडा सांगणार, मला माहित आहे काही लोक आपल्या समोर सांगणार आहेत की 600 कोटी रुपये कर्ज झाले. त्या सगळ्या सज्ञान लोकांना माझं सांगणं आहे अशी दिशाभूल करू नका. जे साखरेच्या पोत्यावर कर्ज घेतलेलं आहे, नजर घाण जे कर्ज आहे, जे आपण साखरेचं पोतं मॉर्गेज करून पैसे उचलून आपल्या शेतकरी सभासदाला देतो, साखरेचं पोतं विकलं की ते पैसे परत भरले जातात आणि त्याच्यावर बँकेचा चार्ज असतो आणि हे पैसे हे तुम्ही भांडवली कर्जामध्ये धरू शकत नाही. भांडवली कर्ज जे आहे त्याच्यामधली बहुतांश रक्कम ही पहिल्या 2 वर्षामध्येच कारखान्याच्या संचालक मंडळाने भरण्याच्या बाबतीमधलं नियोजन केलेलं.
आणि त्यामुळे कारखाना भक्कम आर्थिक परिस्थितीमध्ये आहे, सक्षम आर्थिक परिस्थितीमध्ये आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पैशाचं सोंग करता येत नाही. पैसे द्यायचे असतील तर पैसे हे आपल्याजवळ लागतात आणि पैशाचं सोंग न करणारा आमचं संचालक मंडळ आहे. आणि त्यामुळेच दिवाळीला खास 111 रुपयाची भेट देण्याच्या बाबतीमधलं नियोजन करून आज विक्रमी दर महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम आमच्या संचालक मंडळाने केलेलं आहे. मागच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन असताना आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडला. मी सगळ्यांचा प्रश्न जो होता सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांचा वीज दर कमी करण्याच्या बाबतीमधला प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला. अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण मी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडत असताना एकच सरकारच्या सगळ्या प्रतिनिधींच्या समोर आपलं मत व्यक्त केलं. मी फक्त एकच म्हटलं की 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपाला वीज बिल माफी तुम्ही देत असाल तर 250 HP वर 2000 शेतकरी जर का पाणी पाजत असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला किती लोड येतो तर 0.12 HP एवढा लोड येतो. आणि जर का 1 HPच्या 8 एका शेतकऱ्यावर लोड पडत असेल तर सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांचं वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधला पाऊल हे राज्य सरकारने टाकलं पाहिजे अशी मी विनंती केली. ठीक आहे, शेवटी राज्य सरकारला काम करताना एका दुसऱ्या कारखान्याचा नाही तर सगळ्या राज्याचा विचार करावा लागतो. पण राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय मात्र घेतला की राज्य सरकारने आपलं जे सवलती दराचं वीज बिल आपल्याला येत होतं ते सवलती दराचं वीज बिल याला एक्सटेन्शन देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि आपल्याला जी काळजी होती की आपल्या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनेचं वीज बिल वाढेल ती समस्या तूर्त थांबलेली आहे. आणि आपल्या सवलती दराच्या वीज बिलामध्ये कुठलीही वाढ होणार नाही, त्याला एक्सटेन्शन देण्याचं काम मी राज्य सरकारने केल्याच्या बद्दल आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक आभार कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या वतीनं मानतो. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखीन काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे. त्याच्यामध्ये कृष्णा कारखान्याच्या मालकीच्या 6 योजना आणि कृष्णा कारखान्याच्या पुरस्कृत 11 योजना अशा 17 योजनांच्या बाबतीमध्ये काहीतरी आपल्याला आमूलाग्र बदल करणं गरजेचं. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की कृष्णा कारखान्याच्या पाणी पुरवठा योजनांवर कमांड क्षेत्रामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 26,000 हेक्टर क्षेत्र एकर क्षेत्र हे या योजनांच्या अंडर कमांड मध्ये आहेत. आणि मला वाटतं 8,500 सभासद हे या पाणी पुरवठा योजनांमध्ये येतात. 26,000 एकर क्षेत्र, 8,500 सभासद आणि त्याच्याबरोबर जे पाशी क्षेत्र आहे ते साधारण 11,000 एकर पाशी क्षेत्र. 11,000 एकर पाशी क्षेत्र नाही, 11,000 एकर हे बॉन्ड क्षेत्र आहे आणि 3,000 एकर पाशी क्षेत्र आहे. म्हणजे 26,000 एकर कमांड एरियामध्ये आहे, 11,000 एकर बॉन्ड आहे आणि 3,000 एकर फक्त पाशी क्षेत्र. आता माझा प्रयत्न आहे की या 8,500 सभासदांची पाणीपट्टी कमी करायची असेल तर पाशी क्षेत्र वाढवल्याशिवाय पर्याय नाही. योजना अधिक आधुनिक केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. योजना आधुनिक करायच्या असतील, पाणीपट्टी कमी करायची असेल आणि योजनेमधला जास्त लोकांना पाणी मिळायचं असेल तर याला एकमेव पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे महाराष्ट्र सरकारने आमच्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने डोक्यावर हात ठेवण्यासाठी मी एक लांबलचक भाषण केलं. त्या भाषणामध्ये मी असं सांगितलं की कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत आमच्या पाणी पुरवठा योजना तुम्ही घ्या. कृष्णा खोरे विकास महामंडळ, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि कृष्णा कारखान्याचा शेतकरी सभासद ट्रायपार्टेट ॲग्रीमेंट करा आणि या 26,000 एकर बॉन्ड खाली असणारं जे क्षेत्र आहे जे 26,000 एकर कमांडमध्ये असणारं क्षेत्र आहे या 26,000 एकराची जबाबदारी एका प्रकारे महाराष्ट्र सरकारने घ्यावी. आणि ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारने जर का घेतली तर उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो की आपली कारव्याची योजना. आता या कारव्याच्या योजनेमध्ये सातत्यानं मागणी आहे. आमचे निवासदादा असतील, जगदीशदादा असतील,
खारवेकर असतील, वडगाव किंवा परिसरातले टेंबूचे लोक असतील, या सगळ्यांचं म्हणणं आहे त्या परिसरामधल्या लोकांचं की तुम्ही योजनेचं आधुनिकीकरण करा. आता योजनेचं आधुनिकीकरण करण्यासाठी तितका पैसा आपल्याला योजनांमध्ये गोळा होत नाही. आजची परिस्थिती आपली काय आहे की योजनांमधनं येणारं उत्पन्न हे 6.5 कोटी आहे आणि योजनांवर होणारा खर्च फक्त मेंटेनन्स आणि सेवकांच्या पगारावर हा 6,76,00,000 रुपये, म्हणजे 25 लाख रुपयाचा तोटा हा यावर्षी झालेला योजना चांगल्या चालवून सुद्धा. आणि हा तोटा जर का कमी करायचा असेल तर आपल्याला नवीन पंपिंग स्टेशन लागेल, नवीन सोलर पंप लागतील, आपल्याला स्टेजेसची एफिशियन्सी वाढवावी लागेल, आपल्याला पाणी जास्त लोकांना मिळण्यासाठीचं नियोजन करावं लागेल, आधुनिक योजना करावी लागेल आणि त्याच्यासाठी होणारा खर्च हा AIBP मधनं आपण द्यावा लागेल. AIBP म्हणजे काय तर ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम. आता AIBPचे पैसे आपल्याला मिळायचे असेल तर AIBPचे पैसे हे महाराष्ट्र राज्याला मिळू शकतात, हे वैयक्तिक आपल्याला मिळू शकत नाही. आणि AIBPचे पैसे हे कृष्णा खोरे विकास महामंडळाला द्यावे आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाने आमच्या योजनांमध्ये गुंतवावे, आमच्या योजना एफिशियंट व्हाव्या. आमच्या योजना एफिशियंट झाल्यावर जास्त लोकांना पाणी मिळेल, वेळेत पाणी मिळेल, पाणीपट्टी कमी होईल आणि योजनेमधला जास्त लोकांचा फायदा होईल. जे पाशी क्षेत्र 3000 एकर आहे ते पाशी क्षेत्र 10,000 एकर आपण नेण्याचं नियोजन हे येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारचा हात आपल्याला डोक्यावर पाहिजे. माझा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा या विषयावर झालेली आहे आणि देवाभाऊनी मला सांगितलेलं आहे यातून तुम्ही काळजी करू नका, आपण राज्याचा कायदा बदलू आणि राज्याचा कायदा बदलून कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये आपल्या पाणी पुरवठा योजनांचा समावेश करून या 17 योजना कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये घालून त्याला AIBP मधनं पैसा देऊ आणि पैसा दिल्यानंतर नवीन मोटर, नवीन स्टेजेस, ड्रीप इरिगेशन आणि हे सगळं करत असताना सोलर फीडर हा त्या योजनांना देऊ. आणि एवढं करून आपण थांबणार नाही तर एवढं केल्यानंतर आपण AIचा वापर देखील, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या योजनांमध्ये करू. आणि हा सगळा करत असताना जे लोक सक्षमपणे योजना चालवतात त्यांना पुरस्कृत करण्याचं काम हे महाराष्ट्र राज्याचं सरकार करेल. याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा. विचार करत होतो की आपण एकदा घोषणा केली की आपण मोफत साखर देऊ, आपण ती घोषणा पूर्ण केली. आपण दुसऱ्यांदा घोषणा केली की आम्ही साखर घरपोच करू, आपण ती घोषणा पूर्ण केली. आता आपण काय घोषणा करता हा मोठा प्रश्न होता. आणि त्यामुळे आता जर का कॉन्क्रीट काय करायचं असेल तर माझ्या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनेवरच्या शेतकऱ्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि त्याची पाणीपट्टी कमी करण्यासाठी, त्याची योजना चांगली चालवण्यासाठी आपल्याला राज्य सरकारची मदत भविष्य काळामध्ये मिळणार आहे. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं सगळ्या मायबाप सभासदांच्या समोर, मायबाप जनतेच्या समोर या आजच्या सभेच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो, नक्की येणाऱ्या काळामध्ये आपला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावू. हा शब्द तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो. आता मला सभेच्या निमित्तानं आमचे संचालक आहेत त्यांनी हाऊस खानामध्ये विचारलं की कराड तालुक्यामध्ये तुम्ही पानंद रस्ते देताय पण वायवे तालुक्यामध्ये पानंद रस्ते होत नाही, त्यामुळे 3311च्या वरचे 11 रुपये हे आपण भाग विकास निधीमधून कापून ते सगळे पैसे हे वायवे तालुक्यातल्या पानंद रस्त्यांसाठी वापरूया. मी सगळ्या तुमच्या साक्षीनं त्यांना सांगू इच्छितो की 1 पैसा सुद्धा कृष्णा सहकारी साखर कारखाना कापणार नाही. सगळे 3311 रुपये हे सभासदाच्या हातामध्ये आम्ही देणार. हा निर्णय आदरणीय सुरेश बाबांनी अनेक दिवसापासून घेतलेला. जेवढा दर जाहीर करू तेवढे सगळे पैसे हे शेतकरी सभासदाच्या हाती आम्ही देणार. पण वायवे तालुक्यासाठी आम्ही एक योजना काढू आणि त्या योजनेच्या माध्यमातून तुमचे सुद्धा सगळे पानंद रस्ते जे कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात, वाद नको, कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे सगळे पानंद रस्ते हे वायवे तालुक्यातले सुद्धा आम्ही पूर्ण करू. आपण त्याच्यासाठी माझ्याकडे मागणी करा आणि लागेल तेवढा पैसा वायवे तालुक्यातल्या पानंद रस्त्यांसाठी सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ.
एवढा शब्द तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। मागच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री होते। आपण 220 किलोमीटर पानंद रस्ते हे राज्य सरकारकडनं मंजूर करून आणले। 220 किलोमीटर पानंद रस्त्यांना 45 कोटी रुपयाचा निधी हा मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून आणला। हा निधी मंजूर झाल्यानंतर आत्ताच्या कालावधीमध्ये कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। सुरुवात करताना रेटराचे काही पानंद रस्ते झालेले आहेत, विंगाचे काही पानंद रस्ते झालेले आहेत, कारव्याच्या पानंद रस्त्याचं काम आता आपण सुरू करत आहोत आणि येणाऱ्या 8 महिन्यामध्ये पुढच्या मार्चच्या आसपास आपण सगळे 220 किलोमीटर पानंद रस्ते पूर्ण करणार आहोत। लगेच आपण राहिलेल्या पानंद रस्त्यांचं काम सुद्धा हाती घेतोय। जे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात किंवा दक्षिण विधानसभा मतदारसंघामधले कुठलेही पानंद रस्ते असतील, भले एखाद्याच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता असला तर तो सुद्धा रस्ता आम्ही घ्यायला तयार आहे आणि तिथं आपण पक्के रस्ते पानंदीच्या माध्यमातून करण्याच्या बाबतीमधलं काम करणार आहोत। आता 220 किलोमीटरच्या पुढे जे रस्ते राहतात त्या रस्त्याचे प्रस्ताव करायला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि एखाद्याचं शेत असेल आणि एकट्या शेतकऱ्यापुरता रस्ता जरी करायचा असेल तर तो सुद्धा रस्ता आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत। हा सुद्धा शब्द माझा तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं गृहीत धरावा। वाळवे तालुक्यातले सुद्धा जे काही रस्ते आहेत त्याचं अनालिसिस शेती विभागाने मला दिलं। मला सांगितलं की कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात साधारण 550च्या घरामध्ये पानंद रस्ते आहेत, ते सगळे 550 पानंद रस्ते हे आम्ही पूर्ण करू आणि एकदा रस्ता पूर्ण झाला की दुसऱ्या सुद्धा कारखान्याला ऊस दिला तरी काही तात्या अडचण नाही। त्यामुळे कुठं पण ऊस घालवा पण रस्ता पूर्ण झाला पाहिजे, शेतकऱ्याची अडचण होता कामा नाही। आणि अनेक वर्षापासून आपलं जे स्वप्न होतं की आपल्या शिवारापर्यंत आपल्या शेतापर्यंत रस्ता हा असला पाहिजे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून आदरणीय देवाभाऊच्या वतीनं मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा शब्द देतो की हे सगळे रस्ते हे महाराष्ट्र सरकारच्या 2 योजना, बळीराजा पानंद रस्ता दुरुस्ती योजना, मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजना या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत। मला आता मोठा आनंद आपल्याला सांगताना होतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीचा सण आहे आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही इतके भूमिपूजन घेणार आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात की नारळ फोडून फोडून तुमचा हात पुढाऱ्यांचा दुखायला लागेल एवढे भूमिपूजन या 1 महिन्यामध्ये आम्ही घेणार। कुठली गल्ली आपण ठेवलेली नाही, कुठलं बोळ आपण ठेवलेलं नाही, कुठं गावाला जाणारा रस्ता आपण ठेवलेला नाही। आमच्या आटकेकरांना माझं सांगणं आहे की तुमचा जो राहिलाय 1.5 किलोमीटर रस्ता तो सुद्धा आता राजेश तात्या विठ्ठलराव आपण तुमच्या भागामधला पूर्ण करणार आहोत, कारण निम्माच रस्ता पूर्ण झालाय, थोडासा पॅच राहिलाय। देखभाल दुरुस्तीमधनं शिवेंद्र बाबांकडून तो रस्ता सुद्धा मी आता पूर्ण करणार आहे। हा सुद्धा शब्द तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। मागच्या कालावधीमध्ये आपण भांडी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आपल्या मतदारसंघामध्ये घेतला। आता इसेन्शियल किटचं वाटप देखील आपण घेणार आहोत आणि त्याच्याबरोबरच काही लोकांना आपण पेट्या देणं शब्द दिला होता, पेट्या देण्याच्या बद्दलचा तो सुद्धा शब्द आपण पूर्ण करणार आहोत। मागच्या काही दिवसापूर्वी माझे मित्र मंत्री महोदय जयकुमारजी रावल हे कृष्णा विश्वविद्यापीठाला भेट देण्यासाठी आले होते आणि ते आलेले असताना मी त्यांना विनंती केली, मी म्हटलं की दादा आता तुम्ही मंत्री आहात आणि माझी तुमची मैत्री आहे, त्यामुळे लोकांची अपेक्षा आहे की तुम्ही काहीतरी पैसे मला दिले पाहिजेत कारखान्याला। ते म्हटले मी पणन मंत्री आहे, एक योजना अशी आहे की त्या योजनेमधनं आम्ही तुमच्या कारखान्याला पैसे देऊ शकतो। योजना काय आहे तर आपण लिक्विड फर्टिलायझरचे कारखान्याला करतो, त्या लिक्विड फर्टिलायझरची अद्ययावत लॅबोरेटरी ही करण्याच्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे राज्य सरकारच्या योजनेमध्ये हा सगळा प्रकल्प घालून आपल्याला त्याला बायोटेक्नॉलॉजीचा एक प्रकल्प हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यासाठी तोंडी शब्द मला मंत्री महोदयांनी दिलाय आणि त्याच्यासाठी त्यांनी मला सांगितलं की 20 कोटी रुपयाचा निधी
हा राज्य सरकार मंजूर करेल आणि 20 कोटीपैकी 60% अनुदान हे राज्य सरकार त्या प्रकल्पासाठी आपल्या कारखान्याला देईल. मी म्हटलं साहेब 20 कोटी देऊ नका, 20 कोटीपेक्षा 40 कोटी द्या. 40 कोटी लकी आकडा आहे. 40 कोटीचा आम्ही प्रकल्प करतो. आमचा कारखाना खूप मोठा आहे आणि आमच्या कारखान्याला 40,000 सभासद आहेत. तर 40 कोटी रुपये तुम्ही आम्हाला मंजूर करून द्या. तर त्यांनी मला शब्द दिलाय की कारखान्याच्या प्रशासनाला, संचालक मंडळाला विनंती करतो की तुम्ही मला हा प्रस्ताव द्या. हा प्रस्ताव दिल्यावर 1 महिन्याच्या आत हा प्रस्ताव मंजूर करून कारखान्याला 40 कोटीच्या प्रकल्पाला मान्यता, ज्याच्यापैकी 24 कोटी रुपये अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. आणि लिक्विड फर्टिलायझर जे मोठ्या प्रमाणावर आपल्याला करणं गरजेचं आहे, ते लिक्विड फर्टिलायझर आपण मोठ्या प्रमाणावर करू शकतो. मागच्या कालावधीमध्ये कृषी परिषदेची आपण स्थापना केली, पाणी परिषदेची देखील आपण स्थापना केली. कृषी परिषदेमध्ये 7 लोकांची नेमणूक देखील आपण केली. पण आता शेवटी कृषी परिषदेचे सुद्धा संचालक मंडळी थोडं त्यांनी जोमानं काम केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. काही ना काही कारणांनी आपला जो कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे तो थोडा पुढं गेला. तो कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम कृषी परिषदेने परत एकदा सगळ्यांनी एकत्र येऊन कृषी परिषदेचा कार्यक्रम हा घेतला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले राहिलेले जे संचालक नेमणूक करायची आहे कारखान्याकडून, ते राहिलेले 14 लोक सुद्धा आमचे नेमून टाका तुम्ही लोकांमधून, सभासदांमधून. तो सुद्धा निर्णय लवकरात लवकर व्हावा. आणि पाणी परिषदेला महत्त्व तेव्हाच येईल ज्या वेळेला कृष्णा खोरे विकास महामंडळाची एंट्री या पाणी पुरवठा योजनेला बळकट करण्यासाठी होईल. त्यावेळेला आपण पाणी परिषदेला देखील एक भव्य स्वरूप प्राप्त होईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांना संधी देण्याच्या बाबतीमधलं काम आपण करू शकू. आज मला मनापासून आनंद होतोय की कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या आधीच्या जनरल बॉडीला सुद्धा अगदी पिन ड्रॉप सायलेन्समध्ये किंवा शांततेमध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जनरल बॉडी आमची पार पडली. याचा खऱ्या अर्थानं अभिमान मला कारखान्याचा सभासद म्हणून वाटतो. कृष्णा कारखान्याची जनरल बॉडी म्हणजे तुम्हाला माहित आहे, पूर्वी काय होता आपला इतिहास की कारखान्याची जनरल बॉडी म्हणजे कुस्तीचा आखाडा असायचा, घोषणाबाजी व्हायची, काय काय व्हायचं. पण आज या संचालक मंडळावर सभासद बांधवांनी टाकलेला विश्वास आहे, सभासद बांधवांनी केलेलं प्रेम आहे, सभासद बांधवांनी एकमुखानं करणाऱ्या सगळ्या निर्णयांना एक प्रकारे शिक्कामोर्तब करण्याचं काम आजच्या जनरल बॉडीच्या माध्यमातून झालेलं आहे की सगळ्या सभासदांनी एकमुखानं जे चांगले कारखान्याच्या फायद्याचे निर्णय घेतले याची अंमलबजावणी, सभासदाच्या एकमुखीच्या निर्णयाची अंमलबजावणी संचालक मंडळाने केली. या एकमुखी साथीचं खऱ्या अर्थानं यश आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतंय. आज या सभेच्या निमित्तानं सगळे ज्येष्ठ सभासद देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. या सगळ्या ज्येष्ठ सभासदांना देखील माझा शब्द आहे की आज जो महाराष्ट्रामध्ये उच्चांक आपण केलेला आहे आणि जी आपली परंपरा आहे ती परंपरा भविष्य काळामध्ये कायम ठेवण्याच्यासाठी परिपूर्णपणे आमचं संचालक मंडळ भविष्य काळामध्ये देखील काम करेल आणि आपला आशीर्वाद सदैव आपण आमच्या पाठीशी ठेवावा ही विनंती आपल्याला करून, ही अपेक्षा आपल्याकडून करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. माननीय आमदार डॉक्टर अतुल भोसले, माननीय कारखान्याचे चेअरमन माननीय व्हाईस चेअरमन माननीय जगदीश दादा, माननीय भगवानराव, माननीय आमचे सर्व सहकारी संचालक बंधू आणि भगिनी, आज ही जनरल बॉडी होत असताना मला जर विचारलं तर आता बरेचसे आमचे संचालक असे आहेत की आता आमचे 10 वर्ष झाले, 10वं वर्ष आहे आणि आढावा घेताना गेल्या 10 वर्षामध्ये काय काय झालं आहे थोडीशी आठवण तुम्हाला करून दिली पाहिजे ना. तर तुम्ही बघा की ज्या वेळेला 2005 साल घ्या, 99 साल घ्या, आम्ही पहिल्यांदा सत्तेत 99 साली आलो, त्यावेळेला कारखान्याची गाळप क्षमता 5000 टन होती, 5500 पर्यंत जास्तीत जास्त करत. आम्ही आल्यानंतर ती
गाळपाची क्षमता 7,200 केली. किती केली? 7,200. 2005 साली आपलं संचालक मंडळ परत सत्तेवर आलं नाही आणि 2005 पासनं 2015 पर्यंत 2 संचालक मंडळ. कारखान्याची गाळप क्षमता किती राहिली? 7,200च राहिली. एकही टन वाढलं नाही. कारखान्यामध्ये म्हणावं तशा कुठल्याही सुधारणा झाल्या नाहीत. गाळप क्षमता तेवढीच राहिली. आता ह्या 10 वर्षामध्ये काय झालं? ह्या 7,200 पासनं आज आपण 12,500 पर्यंत गेलो. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं, ज्या नवीन गोष्टी केल्या हे करत असताना सगळ्या गोष्टीचा बदल करावा लागला. मला माहिती आहे की फार कमी सभासद कारखान्यावर येतात, फार थोडे लोक येतात. 10% सभासद फक्त कारखान्यावर येतात असं माझा समज आहे. त्याच्यामुळे इथं काय सुरू आहे ते फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्याला ज्या वेळेला ही सुधारणा करायची होती, गव्हाणापासून सुरुवात करावी लागली, गव्हाण मोठी करावी लागली आणि सगळे ज्याला आम्ही रिपेरेटरी डिव्हाइसेस आहेत सगळे बदलले. त्याच्यामध्ये कटर आहे, त्याच्यामध्ये कटर, लेव्हलर, फायबरायझर सगळं नवीन बसवलं. मोठं धोक्याचं काम आहे. जर वेळेत काम पूर्ण झालं नाही तर कारखान्याला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. पण आमचा आत्मविश्वास होता आणि हे करणं गरजेचं होतं. आज ना उद्या करावं लागणार होतं. आणि एका सीझनमध्ये सगळे नवीन म्हणजे नवीन फाउंडेशन करून आपल्याला जे मिल हाऊस आहे ते सुद्धा वर चढवावं लागलं आणि सगळं नवीन करून टाकलं बॉयलरपर्यंत. आणि हे एका सीझनमध्ये झालं. आणि त्याचबरोबर बॉयलिंग हाऊसमध्ये ज्या सुधारणा केल्या, तुम्ही बघा पूर्वीचं बॉयलिंग हाऊस आणि आत्ताचं बॉयलिंग हाऊस, अनेक जे कामगार आहेत त्यांना माहिती आहे. 5 नवीन फॉलिंग फिल्म इव्हॅपोरेटर बसवले. 6,000 मेट्रिक स्क्वेअरपासनं ते 3,000 मेट्रिक स्क्वेअरपर्यंत अनेक वेगवेगळ्या साईजचे 5 नवीन बसवले. व्हर्टिकल कंटिन्युअस पॅन बसवला, बॅच पॅन बसवले 120-180 टनाचे. नवीन डॉट बसवला, ऑफरची नवीन लाईन केली, कपॅसिटी ETPची कपॅसिटी वाढवली, स्प्रे पॉट पूर्ण नवीन आपण केला. असं सगळं करत करत झालं काय आहे माहिती आहे का? झालं असं आहे की एक नवीन 5,500 टनाचा कारखानाच नवीन उभा केला. काय फरक झाला? 5,500 टनाचा नवीन कारखाना उभं केलं इतकं काम हे झालं. म्हणून आज आपण 12,500 टनांनी क्रशिंग करू शकतो. 108 दिवस तर चाललो आपण. 12,500 करायला 160 दिवस लागत होते. बघा पाठीमागचा अहवाल काढा. आणि याच्याच बरोबर एवढंच आपण केलं नाही तर डिस्टिलरीमध्ये सुद्धा वाढ केली. जी जुनी डिस्टिलरी होती ती पूर्ण नवीन केली. तिथं बॅच टाईप हे होतं, फर्मेंटेशन होतं, तिथं कंटिन्युअस फर्मेंटेशन, मल्टीप्रेशर डिस्टिलेशन हे सगळं आपल्या काळामध्ये केलं. आणि इथेनॉलचा जो कारखाना होता, नवीन इथेनॉलचा कारखाना चालू केला. पहिल्यांदा 78,000 लिटर प्रतिदिन आणि नंतर तो दुप्पट केला आणि आज 1,56,000 लिटर दररोज इथेनॉल तयार करू शकतो. एवढा मोठा आपल्याला तिथं कारखाना तयार झालेला आहे. हे तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. याचबरोबर ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याचा म्हणजे आढावा घेण्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की परफॉर्मन्स आणि रिझल्ट याच्यामध्ये फार फरक पडला. क्रशिंग तर वाढलं, रिकव्हरी वाढली. तुम्ही पाठीमागचे 5 वर्ष पहा, आम्ही यायच्या अगोदरची 5 वर्ष पहा. रिकव्हरी 1185, 1186. आता रिकव्हरी 12.5च्या पुढे राहणार आहे. काय किती? कायम 12.5च्या पुढे राहणार. ही व्यवस्था झाली. रिकव्हरीमध्ये खूप फरक तुम्हाला दिसतो. त्याचबरोबर स्टीमचा वापर जो 50% करत होतो, स्टीमचा वापर 50% म्हणजे काय माहिती आहे का? की आम्हाला आमचा बगॅससुद्धा पुरत नव्हता कारखाना चालवायला. आता तो 31% आला. गेल्या वर्षी आत्तापर्यंत कारखान्याच्या इतिहासामध्ये कधी झालं नाही एवढं 46,000 टन बगॅस आपण विक्री केला. लक्षात घ्या.
7.5 कोटी रुपये आपल्याला त्याच्यातनं मिळाले. कोजनमध्ये मिळण्यापेक्षा आता कोजनचा दर सरकारने कमी केला आहे. आणि म्हटलं कोजनचा दर जरी कमी केला असला तर बगॅसमध्ये मिळणारे पैसे त्याच्या एवढेच मिळणार आहे. आणि हे शक्य झालं कारण हे आधुनिकीकरण केल्यानंतरच स्थिरीकरण केल्यानंतरच हे शक्य झालं. हे नमूद करणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो की FRP काढताना सगळी तुमची उत्पन्न मायनस तोडणी वाहतुकीचा खर्च आणि तुम्ही सगळ्या कारखान्याचे तोडणी वाहतुकीचे खर्च बघा. सगळ्यात कमी तोडणी वाहतुकीचा खर्च असणारा आपला कारखाना आहे म्हणून ते FRP आपली जास्त आहे. आपला गेल्या वर्षाचा तोडणी वाहतुकीचा खर्च 859 आहे, सगळ्यात कमी आहे. आणि हा याच्यापेक्षा पूर्वी कमी होता पण सरकारने तोडणीचाच दर वाढवला ना. 414 रुपये तर आपल्याला तोडणीचाच दर येतो आणि राहिलेला ट्रान्सपोर्टचा दर आहे. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं आहे की हा खर्च आपल्याला कमीच ठेवला पाहिजे. 1 नंबरचा कारखान्यातला खर्च हा तोडणी वाहतुकीचा लागतो. पण ज्या वेळेला आपण 859 म्हणतो गुन्हेले जर तुम्ही 12,500 जर केलं तर 100 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च हा तोडणी वाहतुकीसाठी येतो. तर हा 1 नंबरचा खर्च. आणि याचबरोबर आपल्याला असं दिसेल की हे सगळं केल्यानंतर कृष्णेला कधीही कुठलाही पारितोषिक अवॉर्ड मिळत नव्हता. आणि मी म्हणायचो आमचा जुना कारखाना आहे सगळ्या आम्हाला कधी मिळणार आहे पारितोषिकं. आणि 2019-20 पासून किती पारितोषिकं मिळाली बघा. पहिल्यांदा VSIने टेक्निकल एफिशियन्सी अवॉर्ड दिलं, 3 नंबरचा अवॉर्ड दिलं. आणि पुढच्या वर्षी टेक्निकल एफिशियन्सीचा 1 नंबरचं स्टेट लेवलचा अवॉर्ड आपल्या कारखान्याला मिळाला. 21-22 भारतीय शुगर केन बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स इन शुगर केन डेव्हलपमेंटचं नॅशनल लेवलचा अवॉर्ड 21-22 साली दिलं. पुन्हा 22-23 साली VSIने सारे पाटील शुगर डेव्हलपमेंट अवॉर्ड जे दिलं त्याच्यात 1 लाख रुपये म्हणजे रोख अधिक ते पारितोषिक असं आपल्या कारखान्याला मिळालं. हे स्टेट लेवलचं केन डेव्हलपमेंटचं अवॉर्ड 22-23 साली मिळालं. पुन्हा 22-23 साली भारतीय शुगरचं बेस्ट ओव्हरऑल शुगर परफॉर्मन्स शुगर मिल अवॉर्ड नॅशनल लेवलचं हे भारतीय शुगरकडनं मिळालं. पुन्हा 22-23 साली सगळ्यात महत्त्वाचं हे अवॉर्ड सगळ्यात महत्त्वाचं. याच्यात कसलं अवॉर्ड आहे VSIने दिलं आहे. कुणी म्हणायचं कारण नाही की हे अवॉर्ड तुम्हाला जे मिळालेलं आहे हे सगळ्यात उत्तम आर्थिक प्रशासन बेस्ट फायनान्शियल मॅनेजमेंट त्याशिवाय काय 3311 देऊ शकलो का आम्ही सांगा. बेस्ट फायनान्शियल मॅनेजमेंटचा अवॉर्ड आपल्या कारखान्याला त्यावर्षी मिळालं आहे. आणि परत 23-24 साली मिळालं. आणि परत भारतीय शुगरचं बेस्ट डिस्टिलरी अवॉर्डसुद्धा मिळालं. आणि 23-24 सालचं नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज म्हणजे केंद्र सरकारचं जे फेडरेशन आहे त्यांनी बेस्ट टेक्निकल एफिशियन्सी अवॉर्ड दिला. म्हणजे हे अनेक हे का होऊ शकले. हा जो बदल केला आहे हा बदल दाखवतोय की ह्या बदलामुळं किती बदल झाला आपल्या पद्धतीमध्ये साखर कारखाना चालवण्याच्या पद्धतीमध्ये किती बदल झाला. आणि ह्याचा परिपाक ह्याचा रिझल्ट हा जास्त पैसे सभासदांना देण्यामध्ये होतो. आणि याच्यामध्ये आपण नेहमी या बाबतीमध्ये 1 नंबरला राहणं गरजेचं आहे एवढं लक्षात घ्या. आता ज्या अनेक गोष्टी या 10 वर्षामध्ये झाल्या त्याच्यामध्ये मला आठवतं आहे 2003 साली आपल्याला ॲग्रिकल्चर कॉलेज मिळालं. ॲग्रिकल्चर कॉलेज मिळालं त्यावेळेला खूप आनंद झाला. त्यावेळेला आप्पाही होते. आप्पा म्हणले की सभासदांच्या मुलांना याचा खूप फायदा होणार आहे. पण ह्या ॲग्रिकल्चर कॉलेजकडे दोन्ही प्रशासनानं मध्ये जे आले पूर्ण दुर्लक्ष केलं. आणि त्या दुर्लक्षाचा परिपाक असा झाला की सुरुवातीला एक इन्स्पेक्शन झालं आणि त्यांनी आमच्या कॉलेजला C ग्रेड दिला. तर म्हटलं आता निदान कॉलेज तर चालू राहिलं. 2013 साली
राहुरी विद्यापीठानं ह्या ॲग्रिकल्चर कॉलेजची मान्यता रद्द केली. आमचे ॲडमिशन बंद, मान्यताच रद्द झाली. 2015 साली आम्ही सत्तेवर आलो आणि पहिल्यांदा काय केलं असेल तर मी म्हटलं अतुल हे आपल्याला परत सुरू करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला शासनाकडे गेलं पाहिजे. आणि अतुलला घेऊन त्यावेळेला खडसे साहेबांच्याकडे गेलो. खडसे साहेब त्यावेळेला याचे मंत्री होते आणि त्यांच्याकडनं आम्ही सगळं कंप्लायन्स करतो, आम्हाला एक संधी द्या. आणि म्हणून 2015 साली आपल्याला परत सुरू करता आलं. 2019 साली आपल्याला C ग्रेडचं B ग्रेड झालं आणि 2024 साली आज आपल्याला A ग्रेड दिलेला आहे कॉलेज. A ग्रेडचं कॉलेज झालेलं आहे. आणि कधी येत नव्हत्या 50% तिथं मुली येतात ॲग्रिकल्चर कॉलेजला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10% सुद्धा मुली आमच्या कॉलेजमध्ये याच्यापूर्वी येत नव्हत्या. आता जे अनेक आपण गोष्टी सभासदांच्यासाठी करतो त्याच्यातला ऊस विकास कार्यक्रम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जवळजवळ 2100 एकर 2100 सभासद आणि 2300 एकर याच्यावर आपण हा ऊस विकास कार्यक्रम अनेक वर्ष राबवतो, तुम्हाला माहिती आहे. आणि अनेक शेतकरी आपल्या भागामध्ये असे झालेले आहेत की 100 टनापेक्षा जास्त ते ऊस काढू लागलेले आहेत. आता रेल्वे पद्धती बघा, त्यांनी एक तिथं शेड केलेलं आहे, याच्यामध्ये सगळं जे व्यवस्थापन शेतीचं आहे तिथं बसून करतो. सगळी शेती ड्रिपवर आहे आणि त्याचं मॉनिटरिंग, खतसुद्धा त्या पाण्यामधनंच तो देतो. बांगल्याला लागत नाही, तण काढायला लागत नाही आणि वर्षानुवर्ष तो 120 टनानं उत्पन्न घेतोय. आणि हे आपल्याला आपल्या भागामध्ये करायचं. त्याच्यामुळं मध्येच हा विषय घेतो लिफ्ट इरिगेशनचा, जो अतुलनी घेतलेला आहे. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा विषय लक्षात घ्या, इरिगेशन मदत लागेल. आणि ही मदत जर आपल्याला सरकारची मिळणार असेल तर पहिल्यांदा काय होईल त्याच्यामध्ये की आधुनिकरण होईल. आमच्या स्कीम कधी 68 साली पहिली स्कीम झाली, किती जुन्या झाल्या, 50-60 वर्षाच्या, किती लिकेजेस होत आहेत. पंप काय आहेत आमचे जुन्या ज्या पंप मोटरी आहेत त्या मला जर विचारलं तर आता आउटडेट झालेल्या आहेत. आउटडेट झालेल्या म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला सांगायचं की ही आमची पूर्वीची अँबॅसेडर गाडी आहे. 50 लिटर पेट्रोल लागते मुंबईला जायला, नवीन गाड्यांना किती लागतं. तसं आमच्या ह्या मोटरीचं पंपाचं झालं आहे, त्याला विजेचं प्रमाण जास्त लागते, पाणी कमी काढतात. या सगळ्या बदलण्याच्या गरज आहे. पाईपलाईन बदलली पाहिजे, मोटरी बदलल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात सगळं क्षेत्र ड्रिप खाली आलं पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही 20-25 वर्ष पुढं पहा, तुम्हाला आडव्या पाटानं पाणी पाजता येणार नाही. सगळ्या पाण्यावर सगळ्या राज्याचा, सगळ्या लोकांचा त्याच्यावर हक्क आहे. ही राष्ट्रीय संपत्ती आहे पाणी आणि त्याचं योग्य डिस्ट्रीब्युशन व्हायचं झालं तर उद्या असाही कायदा होईल की सगळी ऊसाची शेती तुम्हाला ड्रिपवर आणावी लागेल. आणि त्याच्यासाठीची तयारी आत्तापासून करणं गरजेचं आहे. आणि आपल्या कारखान्यानं ड्रिपच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि पहिला मला वाटतं कार्यक्रम आपल्याला कारव्यालाच करायचा. आणि कारव्याला जमीन आहे, कारव्याला ते म्हणतात 500 एकर जमीन आहे की जी नवीन जमीन म्हणजे नवीन ऊस लागू शकतो. रेल्वेच्या वर आहे जमीन, बरोबर आहे का. तिथं जर आपण 500 एकरावर ड्रिपचं योजना करू शकतो तर नवीन लोकांना सुद्धा उत्पन्नाचं साधन होईल आणि स्कीमसुद्धा चांगली चालेल, खर्च कमी होईल. आता हे सगळीकडे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे फार महत्त्वाचा हा विषय आहे. स्वतः अतुलनी पुढं न्यायचं आहे. आणि जर त्या कृष्णा खोरीखाली जर आलं ते तुम्हाला त्यातलं सगळं लक्षात आलं नसेल, तो काय म्हणतोय ते त्याच्या खाली जर आलं असेल, त्यांच्याकडे जर व्यवस्थापन आपण दिलं तर निवास दादा तुम्हाला खर्चच कसला येणार नाही, सगळंच ते करणार आहे. तुम्ही आपलं ठरवा, आता पाणीपट्टी किती द्यायची का द्यायची नाही हे तुम्हाला ठरवायला लागेल. अशी परिस्थिती येईल, केवढा फायदा होणार आहे सांगा. आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आता ह्या अतुलनी घ्यायचा आहे आणि त्यांनी घेतलेला आहे, मनावर घेतलेलं आहे ते करायला.
आता अनेक ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट करतो की मोबाईलवर नोंदणी. तुम्हाला माहिती आहे की सभासदाला काय पाहिजे असतं सभासदाच्या मला विचारलं तर गरजा फार थोड्या आहेत. दोनच गोष्टी कारखान्याकडनं तो अपेक्षा करतो. पहिली गोष्ट तो म्हणतो माझा ऊस वेळेत गेला पाहिजे. आता ऊस वेळेत जायचा असेल तर काय करायला पाहिजे आपल्याला? 2-3 गोष्टी करणं गरजेचं. पहिलं काय करायला पाहिजे तर ऊसाची नोंद व्यवस्थित करायला पाहिजे. तक्रार कुठं असते की आमच्या नोंदी व्यवस्थित होत नाही. आता ह्या वर्षी तुम्ही बघा नोंदीमध्ये किती फरक केला आपण. आता लोक काय करायचे ऊस 8व्या महिन्यातला ऊस सुद्धा 5व्या महिन्यात 6व्या महिन्यात नोंद करायचे. हे आता बंद झालं. शेती अधिकारी आमचे नवीन आलेले आहेत. पहिल्यांदा काय त्यांना काम दिलं होतं तर हे काम दिलं की नोंदी व्यवस्थित होऊ देत म्हणजे योग्य पद्धतीनं आपल्याला तोड देता येते आणि लोकांना न्याय देता येतो आणि ऊस जो पहिला आणायचा तोच आपल्याकडे आला पाहिजे. नोंदी होणं गरजेचं आहे. व्यवस्थित नोंदी होणं गरजेचं आहे. ते आपण केलं आहे. दुसरी गोष्ट लवकर यायचं असेल तर कपॅसिटीज वाढली पाहिजे ना. जर आम्ही 7,000 चालणार असलो तर किती दिवस आम्ही चालणार, किती दिवस आणणार? आता जे आपण नियोजन केलेलं आहे आजही तुम्हाला सांगतो. आता आपलं मानस आहे की लवकर कारखाना सुरू करायचा आहे. आता अजून सरकारने परवानगी दिली नाही किंवा मी आता ओपन करत नाही कधी चालू करणार आहे. आम्ही तयारी केली आहे कारखाना चालू करायची लवकर. आणि मार्चचा महिना हे एप्रिलचा महिना तुम्हाला बघायला मिळणार नाही. एप्रिलच्या महिन्यापर्यंत कारखाना जाणारच नाही. मार्चमध्येच कारखाने बंद होतात. 14-15 लाख जरी आम्ही केलं तर मार्चच्या पुढं आम्ही जाणार नाही. हे सांगतो वेळेतच ऊस जाणार. आणि याच्यासाठी आता आपण कपॅसिटी वाढवली आहे. अजून जर वाढवायची नाही तोही विचार पुढच्या वर्षी करावा लागेल की अजूनही आपल्याला ही कपॅसिटी वाढवायची आहे का म्हणजे लोकांचा ऊस वेळेमध्ये जाईल. आणि दुसरा त्याचा शेतकऱ्याची ही मागणी असते की आपल्याला दर चांगला मिळाला पाहिजे. आणि दर चांगला मिळण्यासाठी सगळं आपण नियोजन केलं. आणि हे नियोजन करताना आता दर सगळ्यात जास्त दिलेलाच आहे यावर्षी. पण नियोजन काय तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण हे सगळं वाढवतो. आता कर्जाचे आकडे आम्ही सांगितले. आत्ता जे टर्म लोन आहे आमचं 242 कोटी आहे. पण विषय नेहमी असा असतो की ह्या कर्जाबद्दल बरेच उहापोह होता, बरीच चर्चा होते. किती आपल्याला कर्ज घेता येतं हे किती लोकांना माहिती आहे का? समजा आता कृष्णा कारखाना किती कर्ज घेऊ शकतो तर ह्याचं प्रमाण आहे. हेच प्रमाण सरकार बघतं, हेच प्रमाण बँक बघत असते. आमचं जे नेटवर्क आहे याच्यात 10पट आमचं लोन बॉरोईंग कपॅसिटी आहे. आणि आमचं किती आहे नेटवर्क 103 कोटी आहे. म्हणजे बॉरोईंग कपॅसिटी किती आहे 1000 कोटी. किती लोकांना माहिती आहे? म्हणजे काय घ्यायचं असं नाही. लोन किती घ्यायचं आहे तर लोन घेण्याचं विषय असा आहे की जे लोन तुम्हाला 4-5 वर्षामध्ये फेडता आलं पाहिजे. आणि ते जे लोन तुम्ही घेता त्याचा उपयोग झाला पाहिजे. जसं आता मगाशी सांगितलं की 2-2.5 वर्षामध्येच पैसे परत येतील अशी व्यवस्था आपण केली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, अगदी साध्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर कर्ज किती घेतलं पाहिजे. आपल्याला जेवढी परतफेड करता येईल वेळेत तेवढंच कर्ज घेतलं पाहिजे. म्हणजे जेवढं आपण पचवू शकतो त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नसतं. आणि म्हणून मी नेहमी कर्ज घेण्याच्या प्रत्येक संस्थेमध्ये तुम्हाला सांगतो विरुद्धच असतो. थोडं थोडं टप्प्याटप्प्यानं करा म्हणतो. आणि हे सगळं करत असताना हे कर्ज घेत असताना सुद्धा आज 242 कोटी रुपये कर्ज असताना दरामध्ये काही फरक झाला का? अनेक वर्ष हे करत असताना सुद्धा दरावर कुठलाही परिणाम होणार नाही असं ठेवूनच आपल्याला पुढं चालावं लागतं. आणि ती काळजी आपल्याला घ्यायची. आता ह्याच्या अगोदर काय झालं होतं त्याच्यात आनंदरावचा प्रश्न याच्यात गुंतलेला. याच्या अगोदर काय झालं होतं सांगतो. आपण ज्यावेळेला सत्तेमध्ये आलो 2015 साली त्यावेळेला पहिल्यांदा काय करायचं असतं तर तोडणी वाहतुकीची व्यवस्था करायला सीझन होता पुढं. तर त्याच्यासाठी आम्ही म्हटलं की कर्ज आपल्याला घेतलं पाहिजे. कुणाकडनं घेतलं तर
बँक ऑफ इंडियाकडनं कर्ज घेत आहेत. किती कर्ज घेत आहेत तर 60 कोटी रुपये. आम्ही बँक ऑफ इंडियाकडे गेलो, आम्हाला द्या 60 कोटी रुपये. तर नेहमी आपण सोसायटीमध्ये काय करतो, पहिलं तुम्ही सुद्धा ते करत होता, तुम्हाला माहिती आहे सगळे शेतकरी करतात, मागचं कर्ज भरतो आणि पुढचं घेतो. ह्याला काय म्हणतो आपण नवीन जुनं. नवीन जुनं आम्ही म्हटलं ठीक आहे, नवीन जुनं करायला लागलं तर काय हरकत नाही, तेवढ्या आम्हाला पैसे द्या 60 कोटी रुपये. पण ते म्हटलं तुम्ही भरले पाहिजेत ना 60 कोटी, ते भरलेच नाहीत. मग काय केलं पाहिजे, ते म्हटले बँक ऑफ इंडियावाले आम्हाला म्हटले 120 कोटी लोन देतो आणि 60 कोटी भरा. म्हणजे आता 120 कोटीचं जर आम्ही आमच्यावर घेतलं असतं तर पहिलं कुठनं भेटणार होतं पैसे. 120 कोटी घ्या म्हणले, आमचे 60 कोटी मागं द्या. म्हणजे तोडणी वाहतुकीचा खर्च त्यावेळेला 120 कोटी रुपये दिसला असता. किती पैसे देतो आता तोडणी वाहतुकीला सगळ्या कारखान्यांचं बघा, आपण 50 ते 55 कोटी रुपये देतो. त्याच वेळेला जर 120 कोटी रुपये, हा कारखान्याची काय परिस्थिती झाली. आणि याच्यामुळं ते झालं, याच्यामुळं केसेस झाल्या. आता ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्याबद्दल जास्त मी बोलत नाही. पण कायदा आपली जबाबदारी कायद्याची जी आहे ती पार पाडणार, त्याच्यामध्ये दुसरं काही होणार नाही. जे व्हायचं तेच होणार आहे. दोषी असेल तर दोषी सापडणार, दुसरं काय कागदावर आहे सगळं. आता तो कायद्याचा भाग आहे, त्याच्यावर विशेष बोलणं गरजेचं नाही आहे. पण अनेक ज्या गोष्टी होतात त्या तुमच्या लक्षात आणून दिल्या पाहिजे, आपण विसरतो. आता कामगारांचा प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न राहतात. आता तुम्हाला माहिती आहे का की 2011 सालचा अहवाल काढला, एक माहितीसाठी सांगतो. आणि 2011चा जर अहवाल काढला तर त्याच्यात तुम्हाला असं दिसतंय की कायम अधिक हंगामी कामगार किती आहेत 1223, टेम्पररी कामगार किती आहेत 1832, एकूण कामगार किती 3184. एवढे कामगार आता किती आहेत माहिती आहे कामगार? आता कामगार आपले सगळे 1614 आहेत. आता 3124 कामगार नेमले कसे आहेत आणि काय काम करत होते? आणि जो अहवाल तुम्ही बघितला तर त्याच्यात असं दिसतंय की ह्या टेम्पररी कामगारांना महिन्याला 45 ते 50 लाख रुपये दिले जात होते. कोण कामगार होते, काय काम केलंय, त्या कामगाराचं मस्टर सुद्धा नाही. पहिलवान ऑडिटर म्हणतो की मला मस्टरच बघायला मिळालं नाही. आणि असे अनेक वर्ष केली, त्याच्यातले जवळजवळ 18 ते 20 कोटी रुपये असे कामगारांना, म्हणजे आम्ही याच्यामध्ये इंग्रजीमध्ये म्हण आहे गोष्ट म्हणजे कुणाला दिले पैसेच आम्हाला माहीत नाही, असे हे पैसे दिले गेले. म्हणून ही अडचण त्याच्यामुळं आली. असं तुम्ही व्यवहार केला, कारखाना कसं चालेल चांगलं? आणि अजून इच्छा असतेच माणसाची, कशासाठी असते मला माहीत नाही. मला तर नेहमी वाटतं ही जबाबदारी आपण किती वर्ष घ्यायची, किती डोकेदुखी आहे. दररोज अनेक प्रश्नाला आपल्याला समोर जावं लागतं. पण ठीक आहे, इच्छा असायला काहीच हरकत नाही. व्यवहार चांगला झाला पाहिजे ना. हे जे सगळे कामगार होते, जे नेमलेले होते, PF आणि ग्रॅच्युटी यांना नव्हती. आता लक्षात घ्या, 108 दिवस कारखाना चालला. या सीझनमध्ये सगळ्या कारखान्यापेक्षा कमी म्हणजे कामगारांना ब्रेक आपल्या कारखान्याने दिला आहे. सगळ्यात कमीत कमी ब्रेक दिला आहे. म्हणजे आम्हाला राहिलेले दिवस तुम्हाला शेवटी काम देऊन तुमची नोकरी ठेवली पाहिजे ना. आणि 16% एक महिन्याचा हे जास्त बोनस देतो याच्यासाठी ही शेवटी 362 दिवसाचं कसं तुम्ही इथून पुढं करणार? आणि ही समस्या आपल्या पुढं राहणार आहे. पण हे याच्यात सुद्धा आपल्याला कामगारांना पुढं सांभाळून न्यावं लागेल. आणि याच्यासाठी अनेक योजना करणार आहे आपण. कारखाना अनेक योजना करणार आहे की ऑफ सीझनमध्ये सुद्धा त्यांना पूर्ण वेळ काम कसं देता येईल हे आपल्याला करायचं. आणि या सगळ्या कामगारांसाठी आत्ता पूर्वी हे PF देतच नव्हते. PF ग्रॅच्युटी PFचेच पैसे आपण जवळजवळ वर्षाला 4.25 कोटी रुपये PFचे पैसे आपण भरतोय कामगारांच्यासाठी. आणि मिळणार आहेत त्यांना. पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि आपलं कॉन्ट्रीब्युशन तेवढंच कामगारांच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि म्हणून पहिल्यांदा त्या कामगारांना सांगतो, आत्ता तुम्ही कारखान्याचे कामगार झाला, आतापर्यंत नव्हतंच तुम्ही. टेम्पररीचा अर्थ काय?
तुमचं मस्तर कुठं आहे? तुमचं नावं सुद्धा माहीत नाही तर मला कोण कामगार त्यावेळेला काम करत होते. आता दुसरा एक प्रश्न जो आहे नेहमी समोर येतो की सगळ्या लोकांची मागणी असते की आमचा शेअर ट्रान्सफर झाला पाहिजे. मगाशी तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त शेअर ट्रान्सफर आपल्या काळात झाले 5,705 इतक्या लोकांचे शेअर ट्रान्सफर केले. 199 मला फक्त पेंडिंग अर्ज आहेत. ते सुद्धा आता बघूया कृती त्याच्या बाजूला करून आम्हाला देण्याची इच्छा आहे, ते सुद्धा आपण देऊन टाकू. आधी कारखान्याच्या शेअरला आज बोलतो आहे सगळे शेअर सगळ्यापेक्षा मागणी आमच्याकडेच असते. आता पण जमिनी राहिले आता नवीन शेअर होल्डर होणं इथून पुढच्या काळामध्ये फार कमी शक्यता आहे, कारण आपलं कार्यक्षेत्र सुद्धा ठरलेलं आहे. आता याच्यापेक्षा आता जास्त आपला काही वेळ घेत नाही. सगळे विषय बहुतेक घेतलेले आहेत. काही राहिले का हां? आपल्याला अजून काही विषय राहिले का? कधी सुरू करता हे तरी विचारा तुम्ही. लवकरात लवकर करणार. आता हे आत्ता म्हणून उपक्रम मंत्री कमिटीची अजून मीटिंग झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळं ते ठरवतात ना. क्रशिंग लायसन्सचं आता सगळी पूर्तता झालेली आहे. सप्टेंबर एंडपर्यंत आपण क्रशिंग लायसन्स घेणार आहोत. काम पूर्ण झालेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारखान्याचं ऑफ सीझनचं काम सगळं पूर्ण झालं आहे. उद्याच्या 1 तारखेला सुद्धा कारखाना सुरू करू शकतो. सगळ्या तयारीत आहे आपण. तेव्हा आता दुसरा काही जास्त विषय घेत नाही. एकच विषय आहे तो सांगायचा राहिला की आपण प्रशिक्षणासाठी सभासदांना पाठवत असतो आणि गेल्या काही वर्षामध्ये जवळजवळ 585 लोकांना पुरुषांना आणि विशेष म्हणजे 136 महिलांना ते सुद्धा प्रशिक्षणासाठी जातात. महिलासुद्धा आता शेती करतात. एका महिलेला सगळ्यात जास्त ऊस काढण्याचा सुद्धा अवॉर्ड आपण दिलेला आहे आणि हे आपल्याला सुरू ठेवायचं आहे. कारण आता एक विषय फक्त राहिला तो आतून मी थोड्या त्याच्या भाषणामध्ये आला की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला AI चा वापर करायचा. आता AI म्हणजे काय, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, त्याचा लोकांना कसा फायदा होणार याच्यासाठी आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कृष्णा कारखाना काही मागे राहणार नाही. आता याच्यापेक्षा आपला जास्त वेळ घेत नाही. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. आत्तापर्यंत खूप आमच्यावर चांगला विश्वास तुम्ही दाखवलात. आपल्याला चांगलं काम करता आलं याच्याबद्दलचं समाधान आहे. इतकंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. सभासदांची हित जपण्यासाठी मी कटिबद्ध आहोत. त्यानंतर सत्कार होतील, त्यानंतर आभार आणि राष्ट्रीय झाल्याशिवाय कुणी जागा सोडायची नाही. व्यवस्थापन नाविन्य तंत्रज्ञान याबद्दल जीवन गौरव पुरस्कार त्यांना समर्पित झाला. आतापर्यंत त्यांना संस्था पातळीवर 9 पुरस्कार त्यांनी प्राप्त केले. वैयक्तिक पातळीवर 3 पुरस्कार त्यांना मिळाले. सरकार भूषण पुरस्कार 2013 तत्कालीन गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत साहेबांच्या शिवास्ती त्यांना पुरस्कार मिळाला. एक्सलन्स मॅनेजमेंट ऑफ शुगर फॅक्टरी आज सुद्धा त्यांना सत्कार होतोय. सुतार साहेबांचा आदरणीय आमदार साहेब, आदरणीय चेअरमन साहेबांच्या शुभेच्छा. आपण टाळ्या वाजवून सत्कार संपन्न करूया. त्याच्यानंतर दी शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया वतीने संस्थेमार्फत जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या कारखान्याचे जनरल मॅनेजर यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तपसीलवार साहेबांचा सत्कार संपन्न होतो. आपण टाळ्या वाजवूया. कारखान्याचे ते टेक्निकल विभाग जनरल मॅनेजर आहेत बालाजी दत्तापा तपसीलवार. त्याच्यानंतर आर्थिक व्यवस्थापनासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या कारखान्याचे फायनान्स मॅनेजर श्री राजाराम अशाबत चंदे यांचा सत्कार चेअरमन साहेबांनी